बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रेनिंगच्या सुरुवातीला की ते स्किल्ड नाही आहेत. म्हणजे स्किल्ड नाही आहेत म्हणजे काय, प्रशिक्षित नाही आहेत सगळेजण, बरोबर ना. बरेचसे अप्रशिक्षित आहेत किंवा त्यांना प्रशिक्षण नाही आहे व्यवस्थित. मग त्याच्यामुळे सध्या आपले इथले जे प्रधानमंत्री आहेत माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या भारतामध्ये एक योजना चालू केली. ती कुठली आहे योजना? इंटर्नशिपची. कुठली आहे? इंटर्नशिपची. इंटर्नशिप आहे म्हणजे मग ते टीचिंग लाईन मधले असो किंवा इतर क्षेत्रातले लोक असो, तर त्यांना त्या त्या क्षेत्रातलं काय आलं पाहिजे, त्यांना नॉलेज घेता आलं पाहिजे बारीक सारीक. तर त्या दृष्टिकोनातून काय केलं की इंटर्नशिपची योजना चालू केली. मग आता इंटर्नशिप म्हणजे काय? इंटर्नशिप म्हणजे तुम्ही ज्याही कुठल्या प्रकारचं तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातलं तुम्हाला बारीक नॉलेज तुम्हाला मिळालं पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून एखादी फॅक्टरी असेल, एखादी कंपनी असेल, एखादं मोठं शॉप असेल, तर तिथे जाऊन तुम्हाला 6 महिने 1 वर्ष तिथे जाऊन तुम्हाला काय करावं लागते? वर्किंग करावं लागतं. आणि वर्किंग करत असताना प्रॅक्टिकली तुम्हाला त्यातल्या जे काही टेक्निकल गोष्टी आहेत ह्या तुम्हाला शिकता येतात. याला काय म्हटलं जाते? इंटर्नशिप. तर याचं कुठे कुठे तुम्हाला मानधन सुद्धा भेटेल, कुठे कुठे नाही पण मिळणार. दोन्ही गोष्टी आहेत. आलं लक्षात? जेव्हा आपण इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI मध्ये ज्या वेळेला आपण काय करतो, एज्युकेशन घेत असतो, मग ITI झाल्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर ITI मध्ये काय करतात? ITI मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे थेरोटिकल नॉलेज देतात आणि त्याच्यासोबत काही प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा देतात. पण एवढे ते प्रॅक्टिकल नॉलेज नसते की आपण एकदम ITI पास झाल्यानंतर आपण एकदम एखादा स्वयंरोजगार उभारू शकणार आहे, बरोबर ना. तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची आवश्यकता असते, बऱ्याचशा नॉलेजची तुम्हाला आवश्यकता असते. मग त्यासाठी ते काय करतात? ते सांगतात बाबा तुम्ही अप्रेंटिस करा. काय करा? अप्रेंटिस करा. मग अप्रेंटिस म्हणजे काय आहे? हा इंटर्नशिप सारखाच प्रकार आहे की तुम्ही एखाद्या फॅक्टरीमध्ये जा, तुमच्या व्यवसायाशी तुम्ही तुमच्या क्षेत्राशी निगडीत त्या फॅक्टरीमध्ये जा, त्यानंतर तशा प्रकारच्या एखाद्या कंपनीमध्ये जा, तिथे 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष कामाचा तुम्ही अनुभव घ्या. लक्षात? आणि तो अनुभव पाठीशी ठेवून त्याच्यानंतर मग तुम्ही काय करा? स्वयंरोजगाराची उभारणी करू शकता. याला काय म्हटलं जाते? याला म्हटलं जाते अप्रेंटिस. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळणार? स्टायपेंड वगैरे मिळते गव्हर्नमेंटच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इकडून. तर मग आता मोदीजींनी सुद्धा काय चालू केलं? मोदीजींनी सुद्धा इंटर्नशिपची योजना चालू केलेली आपल्याला दिसून येते. मध्यंतरी आता महिलांना ज्या BEd झालेल्या महिला आहेत, BEd DEd झालेले आहेत, तर त्यांना काय केलं होतं? त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या एरियात असलेल्या ज्या काही शाळा आहेत, शाळांवरती त्यांना काय केलं? त्यांनी इंटर्नशिप दिली आहे त्यांना, आणि त्याचे 10,000 रुपये त्यांना महिना सुद्धा दिला आहे मध्यंतरी, बरोबर आहे. तर कारण काय आहे की कारण त्यांना शिकवण्याचा अनुभव घेता आला पाहिजे की कसं शिकवायचं, बरोबर ना, कसं विद्यार्थ्यांना आपण खेळून ठेवू शकतो वगैरे वगैरे. तर असं वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना इंटर्नशिप आणि अप्रेंटिस करता आली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मग मोदीजींनी काय केलं? इंटर्नशिपची योजना चालू केली. त्याचा उद्देश काय आहे की भारतामध्ये जे काही 140 करोड लोक आहेत त्यातले मॅक्झिमम जास्तीत जास्त लोक हे प्रशिक्षित झाले पाहिजेत. आणि प्रशिक्षित जर झाले तर काय करता येईल की एक तर त्यातले जे प्रशिक्षित झालेले लोक आहेत ज्यांना स्वयंरोजगार टाकायचा आहे ते स्वयंरोजगार टाकतील त्या त्या क्षेत्रात, आणि ज्यांना स्वयंरोजगार टाकायचा नाही आहे त्यांनी स्किल घेतलं, त्यांच्याकडे नॉलेज आहे, पण त्यांना कुठे दुसरीकडे जाऊन काय करायचं आहे? जॉब करायचा आहे, किंवा भारताच्या बाहेर सुद्धा जाऊन त्यांना जॉब करायचा आहे, तर ते भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये काय करू शकतात? ते मोठ्या मोठ्या फॅक्टरी आहेत, इंडस्ट्रीज आहेत किंवा कंपन्याज आहेत, त्याच्यामध्ये जाऊन मग ते काम करू शकतात. पण ज्या भारताच्या बाहेरच्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, मोठ्या मोठ्या फॅक्टरी असतील किंवा इंडस्ट्रीज असतील, तर यांना केव्हा देतील? त्यांना जशा प्रकारचं नॉलेज अपेक्षित आहे तशा प्रकारचं नॉलेज यांच्याकडे पूर्णपणे असलं पाहिजे, बरोबर ना. मग यासाठी मग हे कसे असले पाहिजे? त्या त्या क्षेत्रात प्रशिक्षित असले पाहिजे, बरोबर ना. मग हाच उद्देश आहे की भारतामध्ये सध्या यांनी काय केलं? इंटर्नशिपची योजना चालू केलेली आहे. म्हणजे तुम्ही काय ट्रेन असा, तुम्ही काय करायचं? नॉलेज घेऊन ठेवायचं, भूक नसो पण शिदोरी असो, नॉलेज घेऊन ठेवायचं. अपॉर्च्युनिटीज केव्हा येईल हे सांगता येत नाही. तुम्ही अपॉर्च्युनिटीज घेऊ शकता किंवा अपॉर्च्युनिटीज तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता, दोन्ही गोष्टी आहेत, बरोबर ना. तर मग मॅक्झिमम जर आपण हे नॉलेज घेऊन आपण जर स्वतः स्वयंरोजगार टाकला तर हा अतिशय उत्तम राहतो. आणि आपल्या मोदीजींचं स्वप्न जे आहे तर स्वप्न काय होतं की द स्किल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, द स्किल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, म्हणजे भारत हा जगामध्ये मनुष्यबळ म्हणजे पुरवणारं हे राजधानी झालं पाहिजे.
कुठल्या प्रकारचं मनुष्यबळ? प्रशिक्षित. पूर्ण जगामध्ये भारत हे प्रशिक्षित मनुष्यबळ इतर देशांना पुरवणारं हे देश झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून ही योजना त्यांनी काय केली? चालू केली. कारण आपल्याकडे सगळ्यात जमेची बाजू कुठली आहे? आपल्याकडे आहे मॅन पॉवर. काय आहे? मॅन पॉवर. आणि मॅन पॉवर जर प्रशिक्षित असली तर काही ज्यांना स्वयंरोजगार टाकायचे स्वयंरोजगार टाकतील, ज्यांना नाही टाकायचे तर ते काय करतील की दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा अदर कंट्रीज मध्ये जाऊन काय करतील? वेगवेगळ्या ठिकाणी ते जॉब शोधतील. पण त्यांना जॉब केव्हा लागेल? त्यांना तशा प्रकारचं वर्किंग करता आलं पाहिजे, ज्यांना म्हणजे त्या कंपनीतील किंवा कारखान्यातील लोकांना जे पाहिजे, बरोबर ना? मग त्यासाठी जर आपल्याला मनुष्यबळ कसं असलं पाहिजे? हे प्रशिक्षित असलं पाहिजे. हा त्यांचा काय आहे? उद्देश आहे. आणि महत्वाचा उद्देश आहे द स्किल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. भारत हा जगामधील म्हणजे स्किल कॅपिटल बनला पाहिजे. स्किल कॅपिटल, कॅपिटल म्हणजे राजधानी, कॅपिटल म्हणजे राजधानी, पण कशी? प्रशिक्षित मनुष्यबळाची. प्रशिक्षित मनुष्यबळाची ही राजधानी झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून मोदीजींनी सुद्धा अनेक प्रकारच्या योजना भारतामध्ये काय केल्या? मध्यंतरी लॉन्च केलेल्या आपल्याला दिसून येतात. आपल्या इथे स्किल इंडिया मिशन 15 जुलै 2015 सुरुवात झालेली आहे. 15 जुलै 2015 सुरुवात झाली स्किल इंडिया मिशनची. ही कोणी केली? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ही जी मिशन आहे ही मिशन चालू केलेली आपल्याला दिसून येते. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये NSDCचं तुम्ही नाव ऐकलं असेल. NSDC. आता NSDC म्हणजे काय असते? तर NSDC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. हे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप यांच्या अंतर्गत काम करत असते. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन म्हणजे काय? महामंडळ. कॉर्पोरेशन म्हणजे काय होते? महामंडळ. आता हे कशाचं महामंडळ आहे? तर राष्ट्रीय स्तरावरचं कौशल्य विकासाचं महामंडळ आहे. राष्ट्रीय स्तरावरचं कौशल्य विकासाचं महामंडळ आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उद्योग व्यवसाय करणारे जे काही लाभार्थी असतात त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाते. आणि हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत चालवले जाते? मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप या मंत्रालयाच्या अंतर्गत हे चालवलं जाते. आता याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय? कौशल्य विकास. आणि एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय? उद्योजक घडवणे म्हणजे उद्योजकता. एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय? उद्योजकता, की ज्याच्यामध्ये उद्योजक तयार केले जातात त्याला काय म्हणतो आपण? एंटरप्रेन्योरशिप. तर अशा स्वरूपाचं या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप या मंत्रालयाच्या अंतर्गत हे NSDC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे वर्किंग करते आणि हे लोकांना प्रशिक्षित करण्याचं काम करत असते, लाभार्थ्यांना. त्यानंतर त्याच्यासोबतच आता स्किल निर्माण करणाऱ्या बऱ्याचशा काही इन्स्टिट्यूशन्स आपल्याला दिसून येणार आहेत. त्याच्यामध्ये प्रथमतः मी तुम्हाला सांगतो आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास म्हणजे इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा योजना आहेत. आपण योजना म्हणू शकतोय मॅक्झिमम याला. तर कोणत्या कोणत्या योजना आहेत की ज्यामधून स्किल निर्माण झालं पाहिजे म्हणून लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाते? त्याच्यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे, ज्याला PMKVY असं त्याला म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? PMKVY असं त्याला म्हटलं जाते, म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. याच्यामधून सुद्धा लाभार्थ्यांना वेगवेगळे व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना काय केलं जाते? प्रशिक्षण दिलं जाते. त्यानंतर प्रधानमंत्री कौशल केंद्र आहे, त्याला शॉर्ट मध्ये काय म्हटलं जाते? PMKK. काय म्हटलं जाते? PMKK असं त्याला म्हटलं जाते. याच्या अंतर्गत सुद्धा ह्याच गोष्टी केल्या जातात. त्यानंतर म्हणजे मॉडर्नायझेशन ऑफ ITR. आता याच्यामध्ये जे ITI आहे म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याचं आधुनिकीकरण केलं जात आहे. म्हणजे जमान्यासोबत त्याच्यामध्ये नवीन नवीन कोर्सेस आणले जातात. म्हणजे आता समजा सध्याचे जी जनरेशन आहे फॅशन डिझायनिंग कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे काही कोर्सेस चालू झाले आहेत कॉम्प्युटरचे. त्याच्यानंतर काही जे कोर्सेस आहेत, काही कोर्सेस कशाचे आहेत तर त्याच्यामध्ये आता म्हणजे कॉम्प्युटरशी रिलेटेड सांगितले मी. त्याच्यानंतर कॉम्प्युटरशी रिलेटेड आहेत, फॅशन डिझायनिंगशी रिलेटेड आहेत, तर त्यानंतर IT क्षेत्राशी रिलेटेड आहेत. आणि त्याच्यासोबत आता काही अधिक नवीन नवीन कोर्सेस जसा जसा जमाना पुढे जातोय, आता AI नवीन टेक्नॉलॉजी आली बरोबर ना. आता पुढे काही असे काही कोर्सेस चालू होऊ शकतात अतिशय नवीन नवीन कोर्सेस. तर ITIचं काय होऊन झालं? म्हणजे आधुनिकीकरण होऊन झालं. ITI मध्ये जमान्याच्या सोबत ज्या म्हणजे ज्या ज्या अडचणी येतात तशा स्वरूपाचे जे कोर्सेस आहेत तर ITI मध्ये चालू केले जातात. तर ITIचं आधुनिकीकरण करणे हे सुद्धा याच्यामध्ये एक योजना राबवली जात आहे. त्यानंतर याच्यामध्ये युथ एंगेज इन
अप्रेंटिसशिप थ्रू NAPS. आता याच्यामध्ये NAPS याला काय म्हटलं जाते? NAPS ला नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम काय म्हटलं जाते? NAPS ला नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम असं त्याला म्हटलं जाते. आता याच्यामध्ये काय केलं जाते की जे ते युवक आहेत, म्हणजे अप्रेंटिस मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या लोकांनी ITI केलेला आहे, मग तो वेल्डर डिप्लोमा असो, त्यानंतर फिटर असो, त्यानंतर जोडारी असो, इलेक्ट्रिशियन असो, म्हणजे त्याच्यामध्ये तारतंत्री असो, वीजतंत्री असो, बरोबर आहे, त्यानंतर पत्रे कारागीर असो, त्यानंतर मग आता फॅशन डिझायनिंगचा कोर्सेस केलेला असो, त्यानंतर एखादा IT शी रिलेटेड केलेला असो, मग त्यांना काय केलं जाते? त्यांना अप्रेंटिस करायला सांगितलं जाते. तुम्ही अप्रेंटिस करा आणि अप्रेंटिस म्हणजे तुम्ही अनुभव घ्या 6 महिने 12 महिने वगैरे त्याचा अनुभव घ्या कामाचा. तर ही योजना सुद्धा राबवली जाते. याला काय म्हटलं जाते? NAPS. ही काय आहे? नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम आहे. तर ह्या योजना सुद्धा राबवल्या जातात. कशासाठी राबवल्या जातात? की जेणेकरून त्या लोकांमध्ये ज्यांनी ITI केले त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचं स्किल निर्माण झालं पाहिजे, त्यांना बारीक सारीक गोष्टी शिकता आल्या पाहिजेत. आणि म्हणून जोपर्यंत यांचा शिकण्याचा कालावधी आहे, अप्रेंटिस करण्याचा कालावधी आहे, तोपर्यंत त्यांना मानधन सुद्धा प्रोव्हाइड करते गव्हर्नमेंट, बरोबर आहे. त्यानंतर प्रधानमंत्री युवा योजना, प्रधानमंत्री युवा योजना ही सुद्धा राबवली जाते. प्रधानमंत्री युवा योजना वॉज ऑल्सो लॉन्च टू प्रमोट यंग एंटरप्रेन्युअर्स अँड सेल्फ सस्टेनेबिलिटी. आता याच्यामध्ये काय केलं जाते की याच्यामध्ये जे काही तरुण उद्योजक आहेत हे घडले पाहिजेत. हा उद्देश कशाचा आहे? प्रधानमंत्री युवा योजना म्हणजे जे युवक आहे. तर आजकाल तुम्हाला सांगतो की भारत हा कशाचा देश आहे? हा युवकांचा देश आहे. भारत हा युवकांचा देश आहे आणि आपल्या इथे मनुष्यबळ हे खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्या युवकांमधून तरुण उद्योजक हे घडले पाहिजे. तर हे खूप आवश्यक आहे, हे खूप आवश्यक आहे. जर भारताला महासत्ता बनायचं असेल, महासत्ता बनायचं असेल, सध्या भारताची जी अर्थव्यवस्था आहे, जी इकॉनॉमी आहे, ती कितव्या नंबरवर आहे? 5व्या नंबरवर. कितव्या नंबरवर आहे? 5व्या. तर तिला 3 नंबरवरती आणण्याचं टार्गेट आहे. तिला 3 नंबरवरती आणण्याचं काय आहे? टार्गेट आहे. मग हे टार्गेट केव्हा कम्प्लीट होणार आहे? जगामध्ये 3 नंबरवरती अर्थव्यवस्था बनवायचं आहे आपल्याला, भारताला. मग त्याच अनुषंगानं मग आपण जास्तीत जास्त लोकांनी उद्योग उभारले पाहिजे, बरोबर आहे ना. मग उद्योग तेव्हा उभारले जातील ज्या वेळेला युवक आहेत, युवकांना मोटिवेशन दिलं जाईल, त्यानंतर युवकांना प्रशिक्षण दिलं जाईल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या व्यवसायाचं. तर त्यावेळेला काय होणार आहे की उद्योग उभे राहणार आहे. तर त्यासाठी प्रधानमंत्री युवा योजना ही राबवली जाते किंवा ती चालू केलेली आहे. त्यानंतर तुम्ही MCED हे शॉर्ट फॉर्म ऐकलेला असेल. आता MCED म्हणजे काय की महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट असं आपण त्याला म्हणतोय. काय म्हणतो त्याला? महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणतो. आता हा जो प्रोग्राम चालू आहे तर MSDC याच्या अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र जे आहे, तर याच्या अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र काय आहे? कार्यरत आहे. आता याच्यामध्ये महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, आता त्याच्या नावातच काय की एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट म्हणजे उद्योजकता विकास, म्हणजे उद्योगांचा म्हणजे काय झाला पाहिजे? विकास झाला पाहिजे. आणि त्यासाठी हे चालू केलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं. त्यानंतर आता जिल्हा उद्योग केंद्र आहे. जिल्हा उद्योग केंद्र जे आहे, तर जिल्हा उद्योग केंद्र ज्याच्या अंतर्गत तुम्ही आज इथे आलेले आहे, जे ट्रेनिंग आपलं चालू आहे, तर हे जिल्हा उद्योग केंद्र 1 मे 1978 पासून हे स्थापन झालेलं आहे. कधीपासून झालं? 1 मे 1978 पासून स्थापन झालेलं आहे. आणि याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश आहे की लघु उद्योग किंवा कुटीर उद्योग यांचा ग्रामीण भागामध्ये विकास करणे. आले का लक्षात? कारण आता काय होते की गव्हर्नमेंट काय करत आहे की शहर स्मार्ट करत आहे, पण सर्वात जास्त भारतामध्ये लोकसंख्या कुठे राहते? ते खेड्यांमध्ये राहते. आले का लक्षात? म्हणून सुरुवातीला गांधीजी काय म्हणायचे की खेड्याकडे चला. आले का लक्षात? आता प्रवाह आपल्याला उलटा दिसून राहिला. आता लोक काय येऊन राहिले? खेड्यातून शहरात येऊन राहिलेले आहे. पण जर खेडी जर स्वयंपूर्ण असती तर शहरात येण्याची काही गरज असती का? नाही. बऱ्याचशा गव्हर्नमेंटनी काय केलं? शहरांकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं, जास्तीत जास्त सोयी सुविधा दिल्या, परंतु त्या कशाला पाहिजे होत्या? ग्रामीण भागाला पाहिजे होत्या, खेडे विभागाला पाहिजे होत्या. कारण भारताची जी अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे मॅक्सिमम.
लक्षात। आणि शेती करणारे जे लोक आहेत हे खेड्यामध्ये राहतात। कुठे राहतात? खेड्यामध्ये। मग सुविधा कोणाला पाहिजे होते? मॅक्झिमम ग्रामीण भागातील लोकांना। आले लक्षात? पण ते तसं झालेलं दिसून नाही राहिलं। मग त्यामुळे ग्रामीण भागातील जे लोक आहेत हे तसेच राहून राहिले, त्यांना सोयी सुविधा भेटून नाही राहिल्या, त्यांची डेव्हलपमेंट होऊन नाही राहिली। म्हणून मग जिल्हा उद्योग केंद्र 1 मे 1978 पासून कार्यरत आहे, त्याची स्थापना झाली। आणि त्याचा उद्देश काय आहे जिल्हा उद्योग केंद्राचा? की लघु उद्योग आणि कुटीर उद्योग ग्रामीण भागातील लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात केल्या पाहिजे। त्यांनी लघु उद्योग आणि कुटीर उद्योगची उभारणी केली पाहिजे। मग त्या दृष्टिकोनातून त्यांना काय केलं जाते? त्यांना मोटिवेट केले जाते, त्यांना प्रेरणा दिली जाते, त्यांना मदत केली जाते, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिले जाते, प्रशिक्षण सुद्धा दिलं जाते। हे वर्किंग करत आहे जिल्हा उद्योग केंद्र। हा जो कार्यक्रम चालू आहे तर हा त्याच्या अंतर्गतच आपला हा कार्यक्रम चालू आहे। त्यानंतर खादी व ग्रामोद्योग आहे सोबतच खादी व ग्रामोद्योग। तर खादी व ग्रामोद्योग जे आहे तर याच्या अंतर्गत सुद्धा काय होते की जे ग्रामीण भागातील जे काही लोक आहेत ज्यांना चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध नसतो, जे बेरोजगार बनून फिरतात तिकडे तिकडे, त्या लोकांना रोजगार मिळवून देणे म्हणजे त्यांना कामाला लावणे, म्हणजे रिकामं डोकं आणि सैतानाचं घर असते। म्हणजे मग त्याला लोन देऊन, त्याला प्रशिक्षण देऊन त्याला काय करणे? छोटा मोठा उद्योग व्यवसाय करायला लावणे, म्हणजे 2 पैसे त्याला कमावता आले पाहिजे, त्याचा प्रपंच चालला पाहिजे, त्याचं कुटुंब चाललं पाहिजे। तर या दृष्टिकोनातून खादी व ग्रामोद्योग काय करते? काम करत आहे, म्हणजे लोकांना रोजगार मिळवून देणे। आणि ज्या पारंपरिक हस्तकला आहेत, बरोबर ना? आता हस्तकला म्हणजे काय? तर हस्तकला म्हणजे आता काही महिलांना काय होते की आता ह्या महिला टेलरिंग काम करतात, बरोबर ना? तर ते कपडे कापताना की रोज काही चिंध्या जमा होतात बऱ्याचशा, बरोबर ना? वेस्टेज मटेरियल जमा होते ते कपडे जे आहेत ना कापकूप करत असताना, बरोबर ना? मग ते काय करते? एक बाजूने एक पोतं असते, पोतोडी असते, त्या पोतोडीत ते भरून ठेवतात, बरोबर ना? मॅक्झिमम। आणि काही जण काय करतात? फेकून देतात। पण काही महिला काय करतात? ते चिंध्यांचं काय करतात? त्यांच्यापासून काहीतरी पाय पुसणे तयार करणे, इथे म्हणजे काही क्रिएटिव्हिटी नवीन तयार करतात, हस्तकलेच्या काही वस्तू तयार करतात, बरोबर आहे ना? त्यानंतर काही बांबू आहेत, बाशे आहेत, त्या बाशांपासून काही नवीन नवीन वस्तू तयार केल्या जातात, डिझाईन्स तयार केले जातात। तर अशा पद्धतीनं किंवा इतर काही वेस्टेज मटेरियल पासून काय केले जातात? काही हस्तकलेच्या वस्तू तयार केल्या जातात। तर असे ज्यांच्यामध्ये कला आहे अशा स्वरूपाच्या, तर त्या लोकांना काय केले जाते? त्यांना लोन प्रोव्हाइड केले जाते, त्यांना अधिक चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग दिले जाते आणि त्यांना व्यवसाय चालू करायला सांगितलं जाते। तर हे काम कशाच्या अंतर्गत केले जाते? खादी व ग्रामोद्योगाच्या अंतर्गत हे काम केलं जाते। आणि त्यांचा उद्देश काय आहे की पारंपरिक हस्तकलांना प्रोत्साहन देणे आणि त्यासोबतच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा विकास करणे। ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कशी झाली पाहिजे? डेव्हलप झाली पाहिजे। केव्हा होईल ते? ज्या वेळेला हे जे लोक आहेत, जे रिकामे फिरणारे लोक आहेत पण त्यांच्यामध्ये चांगल्या क्वालिटीज आहेत, त्यांनी उद्योग व्यवस्था चालू केले तर। त्यानंतर PMFME याला म्हटलं जाते प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना। काय म्हटलं जाते? प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना म्हणजे PMFME त्याला म्हटलं जाते। आता ही कशाच्या अंतर्गत काम करते? तर म्हणजे ही काय आहे? आत्मनिर्भर भारत जी मोहीम आहे कोणाची आहे? तर ही आहे कृषी विभागाची महत्वाकांक्षी योजना। कृषी विभाग जो आहे, कृषी विभागाची महत्वाकांक्षी ही योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत ही वर्किंग करत असते। PMFME म्हणजे काय? प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना। आणि ही आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत कृषी विभागाची महत्वाकांक्षी जी योजना आहे ही राबवली जाते। आता याच्यामध्ये काय आहे की वेगवेगळ्या प्रकारचे ऍग्रिकल्चरशी रिलेटेड, कारण हे कृषी विभागाच्या अंतर्गत चालवली जाते। मग जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रशिक्षण आहेत तर लोकांना दिले जातात। कशाशी रिलेटेड प्रशिक्षण दिले जातात? मग कृषीवर आधारित जे काही समजा तुमच्या शेतामध्ये संत्र्याचा मळा असेल, मग संत्र्यांपासून कुठल्या प्रकारचा आपण काही जे प्रक्रिया उद्योग आपण चालू करू शकतो, मग त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस असतील, काही इतर पदार्थ तुम्हाला बनवता येतात का? ते पॅक करून ते विकणे। लक्षात? म्हणजे ज्यूस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ज्यूस प्रोसेसिंग तयार करणे, फूड प्रोसेसिंग तयार करणे, मँगो असतील, ऑरेंज असेल, त्याच्यानंतर पायनॅपल असेल, त्याच्यानंतर डाळिंब असेल किंवा इतर, मग त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्हाला काय नवीन नवीन गोष्टी तयार करता येतात। तर हे उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस त्याच्यामध्ये येतील। फूड प्रोसेसिंग म्हणतो आपण त्याला।
आणि शेतीवर आधारित आता काही शेतामध्ये काय केलं जाते, हरभरा पेरला जातो, बरोबर आहे ना. मग आता तो हरभरा जो आहे तर शेतकरी काय करतो, त्याची कापणी केल्यानंतर त्याला तयार केल्यानंतर डायरेक्ट मार्केटमध्ये विकून टाकतो. मग त्याला भाव येणार आहे का, नाही. मग त्याच्यापेक्षा मग त्या हरभऱ्यापासून डाळ बनवली तर डाळ पॅक करून जर विकली तर कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात तयार करून जर विकलं त्याला भाव येणार आहे चांगला. मग असे तुमच्या शेतीमध्ये ज्या ज्या प्रकारचे पिकं निघतात तर त्या त्या प्रकारच्या पिकांना कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात तयार करायचं, त्याच्यावर प्रोसेसिंग करायची आणि मग ते मार्केटला विकायचं, चांगल्या बाजारपेठेमध्ये ते विकायचं, म्हणजे त्याला काय मिळणार आहे, भाव मिळणार आहे. म्हणून कृषी विभागाच्या अंतर्गत याच्यामध्ये जवळपास 40 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला उद्योग व्यवसाय सांगितलेले असतात छोटे मोठे. त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग व्यवसाय आहेत, मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा त्याच्यामध्ये एक लिस्टच आहे, ते 40 प्रकारचे त्याच्यामध्ये काय येतात, व्यवसाय येतात. आणि हे सुद्धा तुम्हाला काय करतात, लोन वगैरे देतात, कृषी विभागाच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला मिळते. तर हे सगळ्या ज्या योजना आहेत ह्या सगळ्या योजना कशासाठी राबवल्या जातात, ह्या सगळ्या योजना आपल्याला राबवल्या जातात की आपण काय झालं पाहिजे, डेव्हलप झालो पाहिजे उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आणि आपण आत्मनिर्भर झालो पाहिजे. मला टाइम किती झाला तर सांगा थोडस, किती वाजले. आता आपण जे काही ट्रेनिंग घेणार आहोत सेकंड सेशन मध्ये, तर तो जो विषय आहे आपला तो आहे क्वालिटी कंट्रोल आणि मार्केटिंग. शॉर्ट मध्ये मी दोन्ही टॉपिक घेतो आहे. आता याच्यामध्ये तुम्ही आता व्यवसाय निवडला, आपल्याला समजा हा व्यवसाय करायचा आहे, तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही तो व्यवसाय करून आलेले आहेत. पण त्याच्यामध्ये व्यवसाय केव्हा चालेल तुमचा, ज्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिटी मेंटेन करणार आहे, म्हणजे गुणवत्ता तुम्ही मेंटेन करणार आहे, बरोबर आहे. तर त्यावेळेस तुमचा व्यवसाय चांगला प्रोग्रेस करणार आहे. आता मला सांगा की आता समजा माझ्याकडे 2 वस्तू आहेत, त्या मला तुम्हाला द्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली वस्तू बनवलेली आहे मी चायनानं बनवलेली एक वस्तू आहे, आणि लक्षात समजा कॅल्क्युलेटर आहे, आणि एक बनवलं जपाननं, ही दुसरी वस्तू आहे. आता ह्या 2 पैकी मला एक वस्तू तुम्हाला द्यायची आहे आणि सिलेक्शन हे तुमच्या हाती आहे की तुम्हाला 2 पैकी कोणतं घ्यायचं आहे. तर हा जर प्रश्न मी तुम्हाला केला तर तुमच्याकडून काय उत्तर येणार आहे, तुम्हाला कुठलं कॅल्क्युलेटर लागणार आहे, तुम्ही सांगा बरं मला. नाही, आता 2 पैकी एक जपाननं बनवलं मेड इन जपान आणि एक मेड इन चायना, बरोबर आहे ना. दोघांनी एक वेगवेगळ्या प्रकारचं कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे. 2 कॅल्क्युलेटर माझ्याकडे आहेत. मग आता तुम्हाला त्या 2 पैकी मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे की तुम्हाला 2 पैकी एक कुठलं कॅल्क्युलेटर पाहिजे, कोणत्या देशांनी बनवलेलं पाहिजे, कोणत्या देशांनी बनवलेलं पाहिजे. 2 वस्तू आहेत, तुम्हाला जपानचं लागेल, बरं ठीक आहे. तुम्हाला दादा दोन्ही वापरून पाहिजे, बरं. पण आम्ही 2 देत नाही ना, प्रश्न हा आहे की 2 पैकी एकच भेटेल. काय म्हटलं, अच्छा बर ठीक आहे. तुम्ही जपान, अच्छा तुम्ही, अच्छा तुम्ही हो दादा मेड इन जपान, तुम्ही मेड इन जपानच, अच्छा बरं बरं ठीक आहे. तो फॉर्म नंतर भरता येईल ना आपल्याला, राहू दे सध्याचा, काही त्यात जास्त माहिती नाही आहे, नंतर भरा तुम्ही. तर आपल्याला आपण कॅल्क्युलेटर देत आहे, आपल्याकडे 2 कॅल्क्युलेटर आहेत, एक जपानने बनवलेला आहे, एक चायनाने बनवलेला, 2 पैकी एकच भेटेल. आले लक्षात, कोणत्या देशाने बनवले तुम्हाला कॅल्क्युलेटर पाहिजे. माझ्याकडे 2 कॅल्क्युलेटर आहेत. माईकचा यूज आहे ना आपल्याकडे. सर मेड इन जपानच चांगला आहे मॅडम. मेड इन जपानच चांगला आहे, अच्छा. का बरं मेड इन जपानच कॅल्क्युलेटर चांगलं आहे असं वाटतं तुम्हाला. सर कारण की मेड इन चायनाचे जर म्हटलं तर त्याची नो गॅरंटी राहते सर. नो गॅरंटी राहते. मग सगळ्याच वस्तू चायनाने बनवलेल्या तशा खराब आहेत का. नाही, सर्व काही चांगलं असं नाही आहे सर. अच्छा, पण त्याची गॅरंटी महत्वाची असते सर. हा, जसं की त्याच्यामुळे मग गॅरंटी नसल्या कारणानं मग तुम्ही ते कॅल्क्युलेटर घेणार नाही सर. अच्छा, गॅरंटी नाही आहे म्हणजे त्याची गुणवत्ता एवढी व्यवस्थित नाही असं तुमचं म्हणणं आहे इनडायरेक्ट. राईट सर. ओके ठीक आहे. तुमचं ओपिनियन काय द्या यांच्याकडे.
सर मेड इन जपान यासाठी मेड इन जपान का बरं निवडलं तुम्ही? मेड इन जपान कॅल्क्युलेटर पाहिजे. मेड इन चायना बेस्ट आहे टेक्नॉलॉजीसाठी, त्याच्यात टेक्नॉलॉजी चांगली आहे. पण बिल्ड क्वालिटी म्हटलं तर मेड इन जपान चांगलं आहे. अच्छा, म्हणून मी मेड इन जपान म्हटलं. बरं बरं. पण जर त्याच्यातले फीचर म्हटले, टेक्नॉलॉजी म्हटलं तर चायना बेस्ट आहे. अच्छा, हो. आणि जपानचं काय चांगलं आहे? बिल्ड क्वालिटी. अच्छा, हो. बरं बरं, ठीक आहे. बिल्ड क्वालिटी म्हणजे ते प्रोडक्ट जे आहे त्याची बांधणी जी आहे हो, हो. ते म्हणतात तुम्ही, जे हो. बनवणं आहे त्याचं टेक्नॉलॉजी product चं. म्हटलं तर त्याच्यात जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात चायना बेस्ट आहे. ओके, जपानपेक्षा. ठीक आहे. व्हेरी गुड. तुमचं द्या माईक त्यांच्याकडे. ओपिनियन्स माईक मध्ये बोला. सर तेच आहे, काय म्हटलं? तेच बिल्ड अच्छा, त्यांचं जे मत आहे यांच्या मताशी तुम्ही सहमत आहे? हा. ओके, ठीक आहे. हँड ओव्हर करा माईक. माझं तेच मत आहे. तेच मत आहे. बरं, ठीक आहे. तर त्या मॅडमचं काय म्हणणं आहे? बरं, ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य काय आहे? राहू द्या तुमच्याकडे 2 मिनिट, मी ज्याला प्रश्न विचारेन त्याच्याकडे तो द्यायचा. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की जी वस्तू आहे ही चायनाने जी बनवलेली आहे, तर चायनाने बनवलेली वस्तू जास्तीत जास्त लोक पसंत करत नाहीत, कारण त्याच्यामध्ये गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होतो. त्याची गॅरंटी देत नाही, बरोबर आहे ना? गॅरंटी ते देत नाही की इतक्या दिवस चालेल इतक्या दिवस चालेल. परंतु मेड इन जपानची जी वस्तू आहे हे काय होतात की लोक डोळे बंद करून काय करतात, मेड इन जपानची वस्तू घेतात. कारण मेड इन म्हणजे जपानवरती दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेनं अणुहल्ले केले तरीही हिरोशिमा नागासाकीवर त्यांची 2 शहरं बेचिराख झाली होती, तरी सुद्धा जपान फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून उभं राहिलं आणि जपाननं अतिशय फास्ट प्रोग्रेस केली. आणि ज्या कुठल्या प्रकारच्या वस्तू बनवते जपान, तर अतिशय क्वालिटीयुक्त वस्तू तयार करत असते. तर त्यामुळे मॅक्झिमम लोक काय करतात की जपानच्या वस्तू तयार म्हणजे घेणं पसंत करतात. आता मध्यंतरी आता काही काळ आधी आपल्या भारतीय लोक सुद्धा म्हणत होते की ही वस्तू तर दिल्ली मेड दिसते आहे. काय म्हणत होते? ही वस्तू कशी दिसते आहे? दिल्ली मेड दिसून राहिली. म्हणजे आपल्या भारतीय वस्तू सुद्धा आपल्या भारतीय लोकांनाच पसंत यायच्या नाहीत काही वर्षापूर्वी. पण आता हळूहळू आपल्या भारतीय मॅन्युफॅक्चरर जे आहेत ते यांचा दर्जा सुद्धा चांगला होत आहे. आजकाल ती गोष्ट कमी ऐकायला मिळते, पण ती पूर्वीला ऐकायला येत होती. तर त्यामुळे मला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला तुमचा व्यवसाय जर चांगला ठेवायचा असेल, चांगला नफ्यामध्ये चालवायचा असेल, तर तुम्हाला गुणवत्तापूर्ण काय पाहिजे? तुम्हाला वस्तू तयार करता आल्या पाहिजे तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये. आता कधी कधी साधं समोशाचं जरी उदाहरण घेतलं, आता आम्ही आमच्या अकोटची गोष्ट सांगतोय. अकोटमध्ये बऱ्याचशा हॉटेलवरती समोसे खातो आहे, परंतु त्या समोशातला आधी जो मसाला पाहायला मिळायचा सुरुवातीला ज्यावेळेला समोसा हा प्रकारच नवीन होता, नवीन बनवायचे ते त्याच्यामध्ये अतिशय दर्जा असायचा, क्वालिटी असायची. पण आजकाल बऱ्याचशा स्टॉलवरती काय आहे की कस्टमरला काहीतरी 15 रुपयात ती गोष्ट विकायची आहे आणि विकायची आहे म्हणजे विकायची आहे. तर ते एवढी त्याच्यामध्ये काय होते की त्याच्यामध्ये गुणवत्ता नसते. जेव्हा आपण तो समोसा खातो ना, त्यातला जो मसाला आहे तो व्यवस्थित भाजलेलाच नसतो, बनवलेला नसतो. तो जो आलूही आहे, आलूही हा असा निकृष्ट दर्जाचा आलू त्याच्यामध्ये पाहायला मिळतो त्या समोसामधला. तर त्याच्यामुळे काय होते की ग्राहक आपले तुटून जाते. जर आपल्या ग्राहकांना जर टिकून ठेवायचं असेल तर कुठलेही तुमचं व्यवसाय असो त्याच्यामध्ये तुम्ही त्याला काय करायचे, क्वालिटी द्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, क्वालिटी सोबतच त्यांना काय पाहिजे, त्यांना सेवा सुद्धा चांगल्या पाहिजे, तुमच्याकडून चांगल्या प्रकारची त्यांना सेवा देता आल्या पाहिजे. हे मला इथं आवर्जून सांगायचं आहे. त्याच्यानंतर क्वालिटीचं जर उदाहरण देतो म्हटलं आपण, तर मग आता कधी कधी आता काय होते की बरेचसे जे काही समजा बरेचसे लोक आहेत 15 दिवसातून महिन्याभरातून आले काही नवीन लग्न झालेले जोडपे आले लक्षात, आजकाल काय करतात की हॉटेलवर जेवायला जातात. कुठे जातात जेवायला? हॉटेलवर. मग बर्थडे असो, बर्थडे सेलिब्रेशन कुठे? हॉटेलवर. घरची वांगीची भाजी आली लक्षात, घरचं बेसन आजकाल लोकांना गोड लागत नाही. लोक कुठे जातात? म्हणजे रेस्टॉरंट हॉटेलवरती चांगल्या प्रकारचे, मला ते नावही येतील काही यांचे ते मेनू कार्ड असते त्यात ते पाहून ऑर्डर देतात. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की मग आता हॉटेलवर जातात भाजी जेवायला. मग 15 दिवसाच्या अगोदर तुम्ही एखादी समजा तिथे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल की कशाची पनीरची भाजी, बरोबर आहे ना, समजा पनीरची भाजी तुम्ही जेवले, मग त्याची जी चव होती 15 दिवसाच्या आधी, नंतर सुद्धा त्याच हॉटेलवर तुम्ही गेले 15 दिवसाच्या नंतर,
परत तीच भाजी जेवले तर तुम्हाला टेस्ट तीच मिळणार, चव तीच मिळणार आहे. चवीमध्ये फरक वाटते का तुम्हाला? नाही. पण आपण घरी जर आपण आधी 15 दिवसाच्या अगोदर वांग्याची भाजी बनवली आणि त्यानंतर 15 दिवसानंतर आपणच बनवलेली वांग्याची भाजी 15 दिवसाच्या आधी बनवलेल्या भाजीसाठी आपल्याला लागत नाही. त्यात काहीतरी डिफरन्स येतो, चवीमध्ये फरक येतो. असं का बरं? कारण काय असते? कोण सांगू शकते कारण याचं? कारण हॉटेलवर जेवलेल्या भाज्या मेनू आपल्याला त्याच्या टेस्ट सेम मिळतात, चवीमध्ये डिफरन्स नसतो. पण आपण घरी ज्या काही भाज्या बनवतो किंवा रोजचा आपण चहा जरी करतो आयुष्यात त्याची सुद्धा चव कमी जास्त असते. रोजच्या चहा सुद्धा आपला रोजचा त्याची टेस्ट एकसारखी मिळत नाही. कोण सांगू शकते याचा फरक काय असू शकतो? याचं कारण काय असू शकते? सांगा महिला वर्ग. सर मसाला जो ना तो त्यांचा बरोबर ठरलेला राहते, ठराविकच राहते. आणि आपण कसं कधी टमाटर त्याच्यात ऍड करतो, कधी दुसरी गोष्ट ऍड करतो, असं घरी आपण काही ना काही वेगळं टाकत राहतो त्याच्याने मग ते तशी चव पुन्हा नाहीये. बरोबर, त्यांना चेंज होत राहते. त्यांना म्हणायचं किंवा त्यांचं ते ठरलेलं राहते, म्हणजे ठराविक मसाला राहते. ठराविक मसाला राहते, तेवढं ग्राम हे तेवढं असं पुन्हा बरोबर. म्हणजे त्यांचा इनडायरेक्टली त्यांचा एक फॉर्म्युला सेट असतो. त्यांचा काय असतो? एक फॉर्म्युला सेट असतो की ती भाजी बनवायची किती लोकांसाठी बनवायची, मग किती कंटेन्स वापरायचं, बरोबर आहे ना. आणि त्याला म्हणजे उष्णता किती दिली पाहिजे इथपासून त्यांचं ते गणित असते. त्यांचं काय असतं? एक तो फॉर्म्युला काय असतो? सेट असतो. त्यामुळे काय होतं की त्या भाज्यांच्या ज्या टेस्ट आहेत त्या बदलत नाहीत. पण तो आपण काय करतो? घरी फॉर्म्युला वापरत नाही, आपला अळमधळम कारभार चालू असते, बरोबर आहे ना. माझी आई, स्वतःची आई जेव्हा चहा ठेवते की नाही तर मोजून त्या आईचं काय झालं आता रोजचं ती गेसिंग असते, बरोबर आहे ना. किती लोकांसाठी ठेवायचं आहे? 4 लोकांसाठी. मग ते काय ग्लासनीच पाणी होते त्याच्यामध्ये. नाही तर मग आपण काय करतो? जो सिंगल असतो त्या सिंगल मध्ये एक सिंगल टाकला, तो भरला की टाकतो त्याच्यात, दुसरा टाकतो. म्हणजे त्यानंतर काय होते की गणित मॅच होऊन जाते, एक अंदाज येतो की 4 व्यक्तींसाठी किती लागते. पण तसं नाही, माझी काय करते? ग्लासमध्ये पाणी घेते आणि त्या जो चहा बनवतो त्या गंजामध्ये तशीच अंदाजी ओतते. आले लक्षात? कधी कधी तो परफेक्ट येतो अंदाज, कधी कधी चुकतो पण. तर सांगायचं तात्पर्य काय की आपण घरी जे काही गोष्टी करतो त्याचे फॉर्म्युले आपले सेट नसतात. मग त्यामुळे काय आहे की जर आपल्या व्यवसायामध्ये ज्याही कुठल्या वस्तूचं आपण मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे, हॉटेलिंग व्यवसाय असो किंवा इतर असो, तर त्याचे आपले काय असले पाहिजे? फॉर्म्युले सेट असले पाहिजेत. म्हणजे क्वालिटी काय होती की उत्तम दर्जाची ती निघणार आहे. आणि दुसरी गोष्ट की तुमचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? या क्वालिटी युक्त उत्पादन तुम्ही तयार करायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या मार्केटचा जो केंद्रबिंदू आहे हा कोण असतो? ग्राहक असतो. लक्षात? त्यामुळे ग्राहक हा तुटला पाहिजे नाहीये. लक्षात? ग्राहक जर तुमच्यापासून तुटला, तुमच्या कम्युनिकेशन पासून तुटला तर काय होतो की तो 10 जणांना काय करतो? खराब करतो. आले की लक्षात? मग आता याच्यामध्ये मग होते काय की जो ग्राहक असतो, ग्राहकांना काय म्हटलं जाते? ग्राहकांना देवतेचं स्वरूप मानलं जाते. आले का लक्षात? ग्राहक काय आहे? अतिथी देवो भव. तुमच्या दुकानामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये आलेल्या ग्राहकांचा आदर झाला पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्यांच्यासोबत कम्युनिकेशन आपण केलं पाहिजे आणि त्यांना उत्तम सेवा दिली पाहिजे. आले लक्षात? त्या गोष्टी ह्या अतिशय महत्वाच्या असतात आणि त्या आपण फॉलो केल्या पाहिजे. सध्या आपण बोलतो आहे क्वालिटी कंट्रोलच्या संदर्भात. त्याच्यानंतर जे मिल्कशी रिलेटेड आहे, म्हणजे दुग्धजन्य पदार्थ, हे कोणाचे विकले जातात जास्तीत जास्त? कुठला ब्रँड चालतो मार्केटला? अमूल, बरोबर आहे ना. द टेस्ट ऑफ इंडिया, बरोबर आहे ना. तर अमूलचे प्रोडक्ट जास्तीत जास्त काय केले जातात? मार्केटमध्ये खरेदी केले जातात. तर काय झालं? त्यांचं क्वालिटीमुळे काय झालं की त्यांचं ब्रँड तयार झालं अमूल, आणि पुढे टॅगलाईन आहे त्यांची द टेस्ट ऑफ इंडिया, बरोबर आहे ना. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की सांगायचं तात्पर्य हे आहे की मग तुम्ही जर चांगल्या प्रकारची क्वालिटी देत गेले तर काय होते की तुमचा एक ब्रँड तयार होतो. तुमचा काय होतो? त्या दुकानाचा, तुमच्या त्या व्यवसायाचा, तुमच्या उद्योगाचा काय होतो? एक ब्रँड तयार होतो. आणि मग लोक काय करतात? नावावरच त्या वस्तूची खरेदी करतात. ते ब्रँड नेम काय होते? तो व्यवसायाचं नाव, जो लोगो आहे काय होतो? प्रसिद्ध होऊन जातो, फेमस होऊन जातो. मग लोक नावावरच काय करतात? खरेदी करतात. त्यामुळे मग तुमचा काय होतो? प्रॉफिट वाढत जातो. आमच्या अकोटमध्ये लक्झरी स्टँड वरती एक पोह्यांचं दुकान आहे. जनरली पोहे जे आहेत
तर हे दिवसाला म्हणजे सकाळच्या वेळेला विकल्या जातात. मॅक्झिमम जास्तीत जास्त जे दुकानदार आहेत कधी विकतात, सकाळच्याच वेळेला. परंतु आमच्या अकोटमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला संध्याकाळच्या जवळपास 6 वाजेपर्यंत, 5:30-6 वाजेपर्यंत सकाळपासून तुम्हाला पोहे खायला मिळते. आणि त्या स्टॉलवरती पोहे असतात आणि चहा असतो, ह्या दोनच गोष्टी. तिसरी गोष्ट तुम्हाला पाहायला मिळणार नाही, ओनली पोहे. तर त्याचं पोह्याचं दुकान एवढं चालते, तुम्ही 1 प्लेट खायला गेले की तुम्ही 2 प्लेट खाणार. 2 प्लेट खाल्ल्याशिवाय ते काय म्हटलं, त्यांचं वानखडेचं दुकान म्हणून फेमस आहे तिथं. वानखडेचं पोहेचं दुकान लक्झरी स्टँडवर तुम्ही आले अकोटला, तिथे विचारायचं, अगदी जवळच आहे, कोणी पण सांगेल तुम्हाला. वानखडेचं पोहेचं दुकान कोणतं आहे विचारले की ते सांगतील. तर अशा पद्धतीने जर तुम्ही क्वालिटी मेंटेन केली की ग्राहक तुमच्याकडे दूर दूरून येतो आहे. तर हे मला इथं सांगायचं आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जी क्वालिटी आहे, तर क्वालिटी जर ही आपण मेंटेन केली तर आपला व्यवसाय काय होतो, अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतो आणि ही काळाची गरज आहे. आणि आता याच्यामध्ये क्वालिटी तर आपण करणारच आहे. आता त्याच्यासोबत काय आहे, क्वालिटीच्या सोबत तुम्हाला काही बदलाव सुद्धा करावे लागतात, असे काही चेंजेस सुद्धा करावे लागतात. आता याच्यामध्ये काय जमान्यानुसार तुमचे जे काही हॉटेलचे काही मेनू असतील, समजा तुम्ही हॉटेल टाकलं आणि तुम्ही जुनेच मेनू बनवत असेल, लोकांना आजकाल पाहिजे काही नवीन नवीन मेनू पाहिजे असतात, काही नवीन नवीन गोष्टी पाहिजे असतात, मग त्या सुद्धा तुम्ही बनवल्या पाहिजेत. आणि तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही एक सर्वे केला पाहिजे तुमच्या एरियातील लोकांचा, की लोकांच्या अपेक्षा, ग्राहकांच्या अपेक्षा काय आहे, ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत त्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. ग्राहकांना कशा स्वरूपाचे मेनू आवडतात आणि आपण कसे बनवायला पाहिजे ते तुम्हाला केव्हा लक्षात येईल, जर ग्राहकांच्या अपेक्षा तुम्हाला कळल्या तर. मग आता काय करायची, एक प्रश्नावली तयार करायची, तुमच्या एरियातील लोकांकडून काय करायच्या की त्या भरून घ्यायच्या, किंवा जे रोज ग्राहक तुमच्या हॉटेलमध्ये येतात त्यांच्याच कडून जरी तुम्ही भरून घेतल्या, काय तुम्हाला फिरायला वेळ नसेल तर, किंवा तुम्हाला आमच्या दुकानात म्हणजे आमच्याकडून कुठल्या कुठल्या प्रकारचे नवीन नवीन मेनू अपेक्षित आहेत, आम्ही कुठल्या प्रकारचे नवीन मेनू आमच्या दुकानावरती ठेवायचे, मग ते सुचवतात तुम्हाला. एक त्याची प्रश्नावली एक बनवून घ्यायची आणि ते ठेवायची काउंटरवरती. मग जो आला तर त्याला काय म्हणायचं की बा तू हे भरून दे, बरोबर ना. अशा माध्यमातून काय होणार आहे की तुम्हाला ग्राहकांच्या अपेक्षा कळतील आणि ग्राहकांच्या अपेक्षा कळल्या तर त्या तुम्ही पूर्ण करण्याकडे काय होणार आहे, तुम्ही वाटचाल करणार आहात. आणि त्यामुळे काय होणार की तुमचा व्यवसाय हा चांगला चालणार आहे. आता याच्यामध्ये क्वालिटीचं मी शॉर्ट मध्ये बोलतोय कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण दुसरा मुद्दा घ्यायचा मला 3 वाजेपर्यंत. तर आता याच्या क्वालिटीचं दुसरं उदाहरण मी सांगतोय की आमिर खान हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचं चांगलं नाव आहे. आणि आता सुरुवातीला त्याने भरपूर पिक्चर काढले, पण नंतर तो वर्षातून एकच पिक्चर काढायचा, बरोबर ना. वर्षातून एकच पिक्चर काढायचा, एकच मूवीज काढायचा आणि तो त्याचा सुपर डुपर हिट व्हायचा. तो कशा प्रकारचे मूवी काढायचा की जेणेकरून ती चालणारच आहे, जेणेकरून शक्यतो फ्लॉप होणार नाही, अशा स्वरूपाची क्वालिटी युक्त तो मूवी काय करायचा, तयार करायचा. मग अशाच प्रकारचा आपल्याला सुद्धा एक प्रोडक्ट तयार करायचा आहे जे बनवणार ते. आणि क्वालिटी मेंटेन करून चालत नाही, ते तुम्हाला टिकवून ठेवावी लागेल, आले लक्षात. नाही तर मग 3 दिवस तुम्ही ग्राहकांना क्वालिटी देसाल आणि परत मग तसंच पानसट पदार्थ, आले लक्षात, ते चालणार नाही. क्वालिटी हे तुम्हाला वर्षानुवर्ष ती मेंटेन करावी लागेल. तुम्ही पार्लेचा पुडा का, पार्लेचं बिस्किट, आले लक्षात, किंवा इतर काही असे चॉकलेट्स आहेत, किसमिसचे चॉकलेट्स आहे, बरोबर ना. त्याची जी चव आहे आधी जी होती ती आता आहे, पार्लेच्या बिस्किटची जी चव आहे आधी जी होती ती आता आहे, आले लक्षात. तर काय होते की ते गुणवत्ता टिकून ठेवून आलेले आहेत सतत वर्षानुवर्ष, तर आपल्याला सुद्धा हे करावं लागेल. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या व्यवसायात काय झालं पाहिजे, ब्रँड तयार झाला पाहिजे, ब्रँड, आले का लक्षात, त्यासाठी तुम्हाला क्वालिटी युक्त प्रोडक्ट्स हे तुम्हाला तयार करावे लागतील. आणि ग्राहकांच्या काय करावं लागतील, नवीन नवीन आवडीनिवडी तुम्हाला जाणून घ्याव्या लागतील. ग्राहकांच्या आवडीनिवडी सतत बदलणाऱ्या असतात, आले लक्षात. कारण आधी आपण जशी कटिंग करायचो, आले लक्षात, आता आपण सलूनच्या दुकानात जरी गेलो तरी जे काही युवक वर्ग असेल, युवती असतील, आले लक्षात, त्यांच्या अपेक्षा वाढल्या हेअरस्टाईलच्या, आले लक्षात. ते वेगवेगळ्या प्रकारचे काय करतात, त्यांच्याकडून मेकअप्स आहेत किंवा हेअरस्टाईल्स आहेत ते करून घेतात, आले लक्षात. आता जुन्या जे हेअरस्टाईल्स आहेत ह्या काय होऊन झाल्या, काळबाह्य होऊन राहिल्या. कारण हा पहिले 50-50 ओव्हरचा मॅचेस व्हायच्या, आता 20-20च्या होतात. आणि त्याच्यामध्ये आजकाल काय सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आले आहेत, आले की लक्षात. त्याच्यामुळे काय होतं, रोज युट्यूब पाहतात, नवीन नवीन व्हिडिओज पाहतात, एखाद्याने जशा प्रकारची हेअरस्टाईल केली की हा तशाच प्रकारची करतोय,
बरोबर ना. तर अशा प्रकारचे काय होत की मला हे सांगायचं की आवडनिवडी ह्या सतत बदलणाऱ्या असतात. आजचं युग फॅशनचं युग आहे. नवीन नवीन लोकांना फॅशन्स पाहिजेत, मेनू मध्ये सुद्धा बदलाव पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये बदलाव पाहिजे. म्हणून ग्राहकांना काय पाहिजे नेमकं त्याचा आपण सर्वे केला पाहिजे, आवडीनिवडी आपण जाणून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर मी शाहरुख खानचं एक्झाम्पल देतो. शाहरुख खान जो आहे तर त्याला बॉलिवूडचा बादशाह म्हटलं जाते. का म्हटलं जाते? कारण ऍक्टिंगच्या फील्डमध्ये ज्या ज्या गोष्टी ऍक्टरच्या अंगी असायला पाहिजे त्या सगळ्या प्रकारचे कंटेंट, सगळ्या प्रकारच्या गोष्टी शाहरुख खानच्या अंगी आहेत. त्यानं सर्कस या छोट्याशा सिरियल्स पासून स्टार्ट केलं होतं आणि मग त्यावेळेला तो जेव्हा मुंबईमध्ये एका मोठ्या सुपरस्टारच्या बिल्डिंगच्या समोरून तो जायचा, जेव्हा तो पाहायचा मग तो सुद्धा सांगायचा आय एम अ किंग खान, आय एम अ सुपरस्टार. लक्षात, मी सुपरस्टार असणार आहे, तो स्वतःला सांगायचा. आणि तो आज बॉलिवूडचा बादशाह आपण त्याला म्हणतो आहे. ते असंच म्हणत नाही. का म्हणतो? कारण ऍक्टिंगच्या सगळ्या प्रकारच्या क्वालिटीज त्याच्यामध्ये आहेत. तर त्याने काय केलं, स्वतःमध्ये क्वालिटी निर्माण केली ऍक्टिंगची. आले लक्षात? त्याच्यासाठी ऍक्टिंग कोणालाच येत नाही. तो एकमेव आहे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या क्वालिटीज आहेत. तर त्यानंतर अमिताभ बच्चनचं एक एक्झाम्पल देतो शॉर्ट मध्ये. अमिताभ बच्चनचा आवाज ऑल इंडिया रेडिओने रिजेक्ट केला होता सुरुवातीला, ज्या वेळेला तो जॉकीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेला होता. तर त्यानंतर मग तो बऱ्याच ठिकाणी मुंबईला वगैरे गेला स्ट्रगल करायला, पण त्याला लवकर चित्रपट भेटत नव्हते. मग हळूहळू भेटले, मग त्याचं स्ट्रगल चालू झालं. मध्ये काही मूवीज त्याचे काय झाले, सुपर डुपर हिट सुद्धा आपल्याला झालेले दिसून येतात. अमिताभ बच्चन जो आहे, अमिताभ बच्चन एबीसीबी एक कंपनी काढली होती. तर ती कंपनी काय झाली, त्याची दिवाळ्यात निघाली होती, इन्शुरन्स झाली होती. परत मग तो काय झाला, तो परत उभा राहिला. आलं लक्षात? आणि आता आपण पाहतो की अमिताभ बच्चन हा म्हातारा जरी झाला तरीही अमिताभ बच्चन जो आहे, अमिताभ बच्चन वेगवेगळ्या प्रकारचे ऍड करताना आपल्या टीव्हीवर दिसतो, वेगवेगळ्या याचा अँबॅसिडर दिसतो आहे. अजून काही ना काही स्वरूपामध्ये अमिताभ बच्चन आपल्याला दिसतो, काही मूवीज मध्ये सुद्धा दिसतो आहे. बरोबर ना. अमिताभ बच्चनचं जे म्हणजे धावपळ आहे ते अजूनही चालू आहे. पण तेच गोविंदाची दिसत नाही आहे. गोविंदा, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, तो काळ त्यांचा गाजला. बरोबर ना. गोविंदाचे चित्रपट खूप चालायचे, परंतु मध्यंतरी गोविंदा काय झाला, कालबाह्य झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे यानं काय केलं, क्वालिटीमध्ये अमिताभ बच्चननं क्वालिटी निर्माण केली स्वतःमध्ये, आणि क्वालिटीमध्ये काय केलं त्यांनी, सातत्य ठेवलेलं आहे. काय ठेवलं त्यानं, सातत्य. मग याच्यातून आपल्याला हीच गोष्ट घ्यायची आहे की आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालू, तर आपण त्याच्यामध्ये आपल्या वस्तूंमध्ये आपण क्वालिटी ठेवायची आणि क्वालिटीमध्ये काय करायचं, सातत्य ठेवायचं आहे. तर हे मला याच्यातून सांगायचं आहे. आणि ग्राहकांना वस्तू कशा पाहिजेत, आपण कॅन्टीनवर चहा प्यायला गेलो की त्याला काय म्हणतो, कम शक्कर मिठी बनवले. काय म्हणतो, कम शक्कर मिठी. आता कमी साखरेत मिठी कशी बनणार, गोड कशी बनणार आहे. पण आपण त्याला सांगतोय की आपल्याला सांगायचं तात्पर्य असते की अतिशय चांगली, मी पैसे पण कमी देणार बरं तुला, पण कमी पैशांमध्ये मला चांगली चहा भेटली पाहिजे. ही इनडायरेक्टली त्याला सांगणं असते. इनडायरेक्टली त्याला काय असते, आपलं सांगणं असते. मग असंच ग्राहकांची अपेक्षा असते की ज्याही कुठल्या स्टॉलवरती ती जाणार, ज्याही कुठल्या शॉपवरती ती जाणार, त्यांना अपेक्षा अशी असते की आपल्या वस्तू स्वस्त भेटली पाहिजे आणि उत्तम दर्जाची भेटली पाहिजे. आले लक्षात? तिथूनच काय करतात, ग्राहक ती वस्तू खरेदी करतात. बरोबर आहे. आणि मग आता समजा वॉटर बॅग आहे, वॉटर बॅग विकण्याचा एक स्टॉल असते का मार्केटमध्ये? नाही, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील. बरोबर आहे ना. मग आता ग्राहक त्याला वॉटर बॅग जिथे चांगल्या दर्जाची मिळेल आणि जी स्वस्त भेटेल तिथून तो घेणार आहे. मग आपला प्रयत्न काय असला पाहिजे की ग्राहक आपल्या दुकानात आलं पाहिजे, आपल्या व्यवसायातली वस्तू त्यांना खरेदी केली पाहिजे, हा आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि आपण काय करायचं की आपल्याला मार्केटमध्ये अनेक स्पर्धक असू शकतात, पण त्या स्पर्धकांच्या कंपॅरिझन मध्ये आपण वस्तू स्वस्त ठेवली पाहिजे आणि ती आपल्याला परवडली पण पाहिजे, त्यातून आपल्याला प्रॉफिट सुद्धा भेटला पाहिजे. पण इतर स्पर्धकांच्या तुलनेमध्ये ती स्वस्त असली पाहिजे आणि क्वालिटी युक्त असली पाहिजे, जेणेकरून ग्राहक आपल्याकडे येणार आहे. हा प्रयत्न मॅन्युफॅक्चरिंग करत असताना आपण तो केला पाहिजे. तर अशा पद्धतीनं सांगायसाठी भरपूर आहे. आणि तुम्हाला सांगतोय की काही ज्या वस्तू आहेत, तर काही वस्तू काय असतात, स्वस्त असतात परंतु त्या ग्राहक खरेदी करत नाहीत. काही वस्तू महाग असतात परंतु ग्राहक त्या खरेदी करतात. उदाहरणार्थ डालडा आणि तूप. लक्षात, डालडा किती स्वस्त झाला तर लोक त्याला कनिष्ठ दर्जाची वस्तू म्हणून पाहतात. लक्षात, लोक त्याचा वापर काय करतील, कमी करतील. परंतु तूप जे आहे किंवा लोणी जे आहे किती महाग झालं तरी लोक काय करतात, त्याचा वापर कमी करणार नाहीत. तर आपण मॅन्युफॅक्चरिंग करत असताना, व्यवसाय करत असताना वस्तूंच्या कॅटेगरीज तयार करायच्या.
की ह्या वस्तू कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतात, जीवनावश्यक आहे का, की चैनीची वस्तू आहे का, आलं लक्षात, कनिष्ठ दर्जाची आहे की वरिष्ठ दर्जाची आहे, किंवा मादक पदार्थ आहे. जसं आता चांगलेच पदार्थ विकले जातात का मार्केटला? नाही. वाईन सुद्धा विकली जाते, बरोबर आहे ना, दारू सुद्धा विकली जाते. मग ते कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतात आणि त्यानुसार मग आपण त्याची प्राइस कशी ठरवू शकतो हे आपण ठरवलं पाहिजे. उदाहरणार्थ दारूच्या संदर्भात बोलतोय, दारू अशी चीज आहे की एकदा दारूचं व्यसन लागलं की मग त्याच्या घरचा जो दारुड्या व्यक्ती असेल तो त्याच्या घरच्याला काय करतो, बायकोला मारझोड करेल, काही करेल, तरी काय करतो, तो पैसे आणतो. स्वतःकडे पैसे नसले तर घरातली एखादी वस्तू इकटिक करेल तरी तो पैसे आणीन, म्हणजे दारू पेणार म्हणजे पेणार. कारण दारू काय आहे, ते सवयीची म्हणजे सवयीची वस्तू आहे. एकदा त्याला लत लागली की त्याच्याशिवाय त्याला ती जमत नाही, आलं का लक्षात. म्हणून मग आपण प्रोडक्ट कुठलं विकतोय, समजा एखाद्याचा इच्छा झाली किंवा बारच ओपन करायचा दारूचा, आलं लक्षात. काही जे हँडिकॅप वगैरे त्यांना लायसन मिळतात, बरोबर आहे ना. मग आपण कुठल्या प्रकारच्या वस्तूची सेलिंग करतो आहे त्यानुसार आपण त्याची प्राइस कशी ठेवायची याचं आकलन तुम्हाला होणार आहे. मग ती जीवनावश्यक आहे की कशा स्वरूपाची आहे, तर त्या याच्यावरून तुम्ही काय करू शकता, त्याची प्राइस डिसाईड करू शकता. हे मला हे सांगायचं आहे. त्यानंतर महत्वाचा पार्ट आहे, मला किती वाजले सांगायचं, किती वाजले? 2:45. बरं, 15 मिनिटात मी मार्केटिंग घेतोय. आता मार्केटिंग हा जो प्रकार आहे हा अतिशय महत्वाचा प्रकार आहे. कारण आता तुम्ही काय केलं की तुम्ही व्यवसाय निवडला, त्यानंतर लाईट लागत नाही का, अंधार पडलेला वाटून राहिला मला, लाईट लावा बरं. तर आता जे मार्केटिंग आहे, मार्केटिंग अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. कारण तुम्ही व्यवसाय कितीही निवडला, कितीही चालवला, कितीही वस्तूंचं मॅन्युफॅक्चरिंग केलं आणि ते जर तुमच्याच कडे पडून राहत असेल, जरी क्वालिटीचं प्रोडक्ट आहे पण ते जर तुमच्याचकडे पडून राहत असेल तर त्याचा काही उपयोग आहे काय? नाही. त्यामुळे ते ग्राहकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे, अंतिम उपभोक्त्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. ग्राहकाला काय म्हणतो आपण? अंतिम उपभोक्ता. तर ग्राहकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मार्केटिंग हा एक महत्वाचा प्रकार आहे. मग आता आजकाल काय आहे, आजकाल जाहिरातीचं युग आहे असं सुद्धा आपण म्हणतो, लक्षात. तर आपण मार्केटिंगसाठी आपल्या वस्तूंची काय करू शकतो? जाहिरात करू शकतो. जाहिरातीची वेगवेगळ्या प्रकारची माध्यम आहेत. तुम्हाला कुठल्या प्रकारचं माध्यम परवडते त्यानुसार काय करा, तुम्ही त्या प्रोडक्टची काय करू शकता? जाहिरात करू शकता. कारण एकच एक गोष्ट वारंवार त्या ग्राहकांच्या जर मनावर बिंबवली आपण, लक्षात, तर काय करते ती त्याच्यावरती इफेक्ट करते. ते त्याच्यावरती काय करते? इफेक्ट करते. उदाहरणार्थ एक संतूर साबणाची जाहिरात मी तुम्हाला सांगतोय. संतूर साबणाची जाहिरात मला खूप आवडते आणि मी क्लासमध्ये सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो इकॉनॉमिक्स शिकवत असताना. तर त्याच्यामध्ये आता त्या जाहिरातीमध्ये बरंचसं काय केलं त्याने, परिवर्तन सुद्धा केलेलं आपल्याला दिसून येते. तर सुरुवातीला जी जाहिरात यायची तर त्याच्यामध्ये एक महिला, 2-4 महिला होत्या. त्या 2-4 महिला ठराविक अंतरावरती त्या उभ्या असायच्या आणि त्या महिला आपल्या कमरेच्या भोवती एक रिंगण फिरवायचे आणि त्याच्यानंतर बाजूला मग ह्या ज्या आहेत बाकीच्या ज्या महिला काही बाजूने उभ्या असायच्या आणि मग त्या चर्चा करायच्या. हे रिंगण फिरवताना त्याला दिसायची त्यावेळेला की ही जी युवती आहे की ती तरुण दिसते आहे, अशी ते चर्चा करायच्या त्या महिला. आणि मग तेवढ्यात काय होते की एक थोडीशी म्हणजे 6-7 वर्षाची जी मुलगी आहे किंवा 8-10 वर्षाची मुलगी एक तिथून धावत येते. लक्षात, ते रिंगण जे कमरेच्या भोवती फिरवत असते तिला काय म्हणते? मम्मा, जोरानं कल्ला करत येते तिकडून. मग यांचं लक्ष जाते तिकडे. अरे मग हे काय म्हणतात की आपण तिला खूप छान युवती समजून राहिलो होतो, खूप छान यंग समजून राहिलो होतो, हिला तर हे 8-10 वर्षाची मुलगी सुद्धा आहे, हे कसं काय?
मग हे 8-10 वर्षाची मुलगी हिला आहे, तरीही हिची म्हणजे तरुणी आहे, हे एकदम यंग दिसून राहिली आहे, हे एकदम स्मार्ट दिसून राहिली, याचं रहस्य काय आहे? मग तिला ती विचारता की या गोष्टीचं रहस्य काय आहे? मग तिला विचारता, ते म्हणते मी संतूर साबणाने आंघोळ करत असते. काय म्हणते? मी संतूर साबणाने काय करते? आंघोळ करते रोज, म्हणून मी काय करून राहिली, म्हणजे म्हणून मी चिरतरुण दिसत आहे. अशा प्रकारचे ऍडव्हर्टाइजमेंट. मग अशा प्रकारचे ऍडव्हर्टाइजमेंट भारताची 140 कोटी लोकसंख्या आहे. मग हीच ऍडव्हर्टाइजमेंट वारंवार दाखवली तर काय होते की बऱ्याचशा लोकांवरती त्याचा परिणाम होतो, बऱ्याचशा युवतींवर त्याचा परिणाम होतो. मग त्यांना सुद्धा असं वाटतं की आपण सुद्धा संतूर साबणाने आंघोळ केली पाहिजे. आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती येतात, तुम्ही टीव्ही पाहता, बरोबर आहे ना? तर कधी कधी काय होतं की 3 तासाच्या मूवीज पाहायचा असला, त्या 3 तासाच्या मूवीज मध्ये मूवीज कमी आणि एकदा ऍडव्हर्टाइजमेंट आली की पाहून तास ते ऍडव्हर्टाइजमेंटच चालते वेगवेगळ्या प्रकारचे. आयुष्यात ते जातच नाही लवकर, असं वाटते शेवटी कंटाळा येतो आणि तो मूवी पाहणं सुद्धा आपण सोडून देतो. आयुष्यात एवढा काय होऊन झालं की त्या जाहिरातीचा भडीमार करतात लोकांवरती, कारण हे जाहिरातीचं युग आहे. मग आपल्याला सुद्धा हे जे वेपन्स आहे जाहिरातीचं, हे जे शस्त्र आहे, हे सुद्धा आपण आपल्या मार्केटिंगसाठी वापरलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं आहेत, ते माध्यमं तुम्ही अभ्यासायला पाहिजेत की आपण कुठल्या पद्धतीनं लोकांपर्यंत आपले जे प्रोडक्ट आहे हे आपण पोहोचवू शकतो. आता त्यानंतर जेव्हा तुम्ही मार्केटिंग करत आहे, आता मार्केटिंग करत असताना तुम्हाला काय आहे की मार्केटिंग मध्ये 4P अतिशय महत्वाचे असतात. 4P. आता पहिला P म्हणजे काय? प्रोडक्ट. आलं लक्षात? तर प्रोडक्ट बनवताना आपल्याला कुठल्या पद्धतीचं प्रोडक्ट बनवायचं आहे याचा अगोदर अभ्यास करायचा. म्हणजे कोणाला ते बेनिफिटेबल असलं पाहिजे. कोणाच्यासाठी आपण प्रोडक्ट बनवतोय, कशा स्वरूपाचं प्रोडक्ट बनवतोय त्याचा आपण अभ्यास करायचा, जर तुम्हाला व्यवसाय टाकायचा असेल तर. त्यानंतर त्याची प्राइस आहे, त्याची प्राइस आपण कशी ठेवतो आहे, तर त्या प्राइसचा तुम्हाला विचार करावा लागेल की आपल्या प्रोडक्टची प्राइस आपण कशी ठेवायला पाहिजे, जेणेकरून ग्राहक आपल्याकडे जास्तीत जास्त येतील. मार्केटिंग मध्ये हा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर प्लेस आहे. जर तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय तुम्ही उभारत आहे तर कुठल्या ठिकाणी तो आपण उभारला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या कारखान्यामध्ये तयार केलेल्या वस्तू, आपल्या व्यवसायात तयार झालेल्या वस्तू आपल्याला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतील. म्हणजे जाण्या येण्याच्या अडचणी आल्या नाहीत पाहिजे. आलं नाही तर तुम्ही अशा ठिकाणी व्यवसाय टाकला की रस्ताच नाही जाण्या येण्यासाठी. मग जाणार कसे तुम्ही? मार्केट नाही तिथे जवळ, मग त्या वस्तू विकणार कशा? म्हणजे आपण व्यवसाय कुठे टाकायचा त्याचं ठिकाण डिसाईड करणं हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे याच्यामध्ये. त्यानंतर प्रमोशन करणे, आणि जी तुम्ही वस्तू काय झालं बनवलेली आहे त्याचं प्रमोशन करणे. आता प्रमोशन करणे साध्या भाषेमध्ये काय म्हटलं जाते? ते प्रमोशन करणे म्हणजे आता जर बोंद्रे सर आले आणि बोंद्रे सर लेक्चर्स देत आहेत, लेक्चर देताना जर विद्यार्थी बोर होत असतील तर ते नॉलेज त्यांना ते देता नाही येऊन राहिलं, विकता नाही येऊन राहिलं. पण तेच नॉलेज देत असताना काही ते बाकीच्या श्रोत्यांना त्यांच्या त्या चर्चेमध्ये सामावून घेत असतील, काही मदत थोडीफार कॉमेडी करत असतील लक्षात, आणि मनोरंजक पद्धतीने ते त्यांचं नॉलेज कस्टमरला देत असतील, तर ते त्यांची जी सेवा आहे हे काय ते प्रमोट करून आले चांगल्या पद्धतीने. लक्षात ते त्यांना विकता येऊन आलं नॉलेज. लक्षात एखादी वस्तू जर विकल्या जात नसेल, एखादी वस्तू जर विकल्या जात नसेल तर मग आता ती वस्तू आणली आहे, मग आता काही वॉटर बॅग आहे, मग आता वॉटर बॅग विक्रीसाठी आणली, समजा स्टीलची आहे, आजकाल ते स्टीलच्या मिळतात बरोबर आहे ना. मग त्याचे बेनिफिट सांगायचे त्या कस्टमरला, कारण कस्टमरला एखादी नवीन वस्तू असते, वॉटर बॅग नवीन वस्तू असेल, मग कस्टमरला काय करायचे त्याचे बेनिफिट सांगायचे, आणि हे कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी बेनिफिटेबल आहे, याचा यूज किती महत्वाचा आहे ते त्यांना पटवून सांगायचं. लक्षात ते तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे, तुम्ही ते पटवून सांगितलं पाहिजे. म्हणजे काय होणार आहे की जर त्यांना त्याचे फायदे पटले, त्याचं महत्व पटलं त्या वस्तूचं, ते काय करतील खरेदी करतील. म्हणजे तशी जर विकल्या जात नसेल तर. आता कधी कधी काय आहे की रस्त्यावरती फिरते स्टॉल असतात, काही जण काय करतात की काही कंपन्यांवाले काही वस्तू त्या म्हणजे त्या टेबलवरती ठेवून देतात. आता काही जणांना ती वस्तू नवीनच असते, ती माहितीच नसते की याचा वापर काय. मग येतो तो विचारतो, का हो भाऊ हे कशासाठी वापरतात, हे प्रोडक्ट हे कशासाठी आहे, काय आहे. मग तू त्याला विचारतो, मग तू त्याला समजावून सांगतो हे अशासाठी आहे, याचं महत्व असं असं आहे, याच्यापासून असं होते. मग त्या समोरच्याला जेव्हा समजेल, मग त्याला समजलं, त्याला आवडलं, तो काय करतो खिशातून पैसे काढते आणि ते खरेदी करून देऊन जाते. बरं आहे ना. मग त्यासाठी जर आपले प्रोडक्ट नवीन असेल, ग्राहकाला समजत नसेल त्याचे फायदे काय आहेत ते त्याला समजून सांगितले पाहिजे. म्हणजे विकल्या जात नसेल तर ती विकावी कशी, आलं लक्षात. तर त्याला काय म्हटलं जाते प्रमोट करणे, प्रमोशन. आलं लक्षात.
तर हे त्याला म्हटलं जाते. म्हणून मार्केटिंगमध्ये 4P महत्वाचे. कुठले कुठले प्रोडक्ट आपण कशा स्वरूपाचं प्रोडक्शन केलं पाहिजे, प्रोडक्ट तयार केलं पाहिजे, त्यानंतर प्राइस, प्लेस आणि प्रमोशन, हे 4P अतिशय महत्वाचे आहे. त्यानंतर आपण उद्योग व्यवसाय करत असताना स्वतःचा सॉर्ट अनालिसिस केलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये सॉर्ट अनालिसिस म्हणजे काय, तर सॉर्ट म्हणजे SWOT, सॉर्ट अनालिसिस. त्याच्यामध्ये पहिला जो यस आहे सॉर्ट मधला, तर यस मीन्स काय, स्ट्रेंथ म्हणजे आपली ताकद काय आहे, बरोबर आहे ना. व्यवसाय टाकायचा आहे तर आपल्या जमिनीच्या बाजू कुठल्या कुठल्या आहेत, आपल्याकडे काय काय गोष्टी आहेत, पैसे आहेत, आपल्याकडे जागा आहे, त्यानंतर अधिक काही गोष्टी आहेत ज्या व्यवसायाला पाहिजेत, आपल्याला काय काय आहे याचा आपण काय काय केला पाहिजे, हिशोब लावला पाहिजे. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण व्यवसाय टाकत आहे, मग आपल्याकडे काय आहे, नॉलेज आहे का, पैसे आहेत का, जागा आहे का. कारण व्यवसायाला काय काय पाहिजे याचा विचार करणार ना आपण. व्यवसाय टाकायचा आहे तर मग त्यापैकी आपल्याकडे कुठल्या कुठल्या वस्तू आहे, ज्या असतील ते झाली तुमची स्ट्रेंथ, ठीक आहे, आणि ज्या नसतील ते काय झाले तुमचे विकनेसेस. आले लक्षात. मग आता तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल पैसे नाही आहे, तुमच्याकडे जागा पण नाही आहे स्वतःची, ते काय झाले तुमचे विकनेसेस. मग त्याच्यावर कशी उपाययोजना करायची, बरोबर आहे ना, त्याचा विचार आपण करू शकतो. जर आपल्याला आपल्या विकनेसेस माहिती पडल्या तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी नाही आहेत हे आपल्याला माहिती पडायला पाहिजे. त्यानंतर मग आपल्या व्यवसायामध्ये सॉर्ट मध्ये येतो अपॉर्च्युनिटीज. म्हणजे यस म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे ताकद किंवा शक्ती आपली, त्यानंतर W मीन्स विकनेसेस म्हणजे कमजोरी, आपल्या व्यवसायातील कमजोरी कुठल्या कुठल्या आहेत, त्यानंतर O येतो त्याच्यामध्ये सॉर्ट मध्ये, O मीन्स काय, अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. आणि म्हणजे आपण एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन, आता यांनी सुरुवातीला जेव्हा मी इंट्रोडक्शन विचारले त्यांनी सांगितलं काय बनवणार आहे, त्या मोठं प्रोडक्ट बनवून राहिले का नाही, तर लसूणची पेस्ट किंवा इतर ज्या काही वस्तूंच्या ज्या पेस्ट आहेत भाजी बनवण्यासाठी ज्या काही आवश्यक असतात. कारण आजकाल महिलांना जास्त वेळ भेटत नाही, म्हणून मग त्यांना काय होते की त्यांना जो रेडीमेड भेटला तर अधिक सोयीचं होते. आणि त्यांनी काय सांगितलं की मला फक्त भारतातच त्या वस्तू विकायच्या नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरांवर सुद्धा त्या वस्तू न्यायच्या आहेत, हे ते बोलले त्यांच्या भाषणातून, बरोबर आहे ना. आणि तुमच्या देखतची गोष्ट आहे, बरोबर आहे ना. तर मग ह्या अशा अपॉर्च्युनिटीज, ते अपॉर्च्युनिटीज त्यांना माहिती आहेत की याच्यातून आपल्या संधी निर्माण होतील. कारण आजकाल अकोल्यात जरी महिलांकडे वेळ असेल पण नागपूर गेले, पुणे गेले, मुंबई गेले, दिल्ली गेले, बँगलोर गेले, चेन्नई गेले तर लोकांकडे महिलांकडे वेळ नाही. आलं लक्षात. आणि अधिक फॉरेन मध्ये गेले तर तिथे चित्रच वेगळं आहे, बरोबर आहे ना, तिथे चित्र वेगळं आहे, तर त्यांच्याकडे तर वेळच नाही आहे. मग त्याच्यामुळे अशा इंटरनॅशनल लेवलला सुद्धा यांना अपॉर्च्युनिटीज आहेत. अशा स्वरूपाच्या अपॉर्च्युनिटीज आपल्या बिझनेसेस मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या आपण त्या अपॉर्च्युनिटीज गेन करू शकतो भविष्यात, त्याचा अभ्यास आपल्याला पटायला पाहिजे. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे त्याच्यातला सॉर्ट मधला टी मीन्स काय, थ्रेट म्हणजे धोके. तर आपल्याला जे धोके आहेत तर कुठल्या कुठल्या प्रकारचे आपला उद्योग व्यवसाय करताना, समजा एखाद्या गावात काय होते की एखाद्या गावात एखादा व्यक्ती काय करते, एक पिढगिरणी टाकते. गाव असते छोटं, त्यावेळेस काहीच नसते, त्या गावातले सगळेजण काय करतात दुसऱ्या गावात ते दळायला नेतात दळण. मग एखाद्याला असं वाटतं की आपण एक पिढगिरणी चालू केली पाहिजे, मग त्यांना ते पिढगिरणी तो चालू करते आणून, मग त्याला 1 महिना होऊन जातो, 1-1.5 महिना होतो, मग बाकीचे पाहतात याची पिढगिरणी तर मस्त चालून राहिली, याची पिढगिरणी चांगली चालून राहिली, इन्कम चांगलं चालू वाटते. मग तो शेजारच्याली जाग येते, मग आपण काय याच्यासारखा व्यवसाय करायचा नाही, मग तोही एक पिढगिरणी आणते, ते काय करते एक पिढगिरणी आणते. झाल्या की स्पर्धक तयार, बरोबर आहे ना. तर त्यामुळे भविष्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये स्पर्धक तयार होऊ शकतात, ही गोष्ट नाकारता येणार नाही. किंवा इतर अधिक प्रॉब्लेम येऊ शकतात. मग कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात त्याचा तुम्हाला एक अंदाज घेता आला पाहिजे. आलं का लक्षात. त्या दृष्टिकोनातून आपला जो बी प्लान आहे तो आपला तयार असला पाहिजे, ठीक आहे. तर जे कुठले धोके निर्माण होतील भविष्यात त्याचा तुम्ही एक अंदाज घ्या. तर त्याचं काय करायचं, आपलं स्वतःचं सॉर्ट अनालिसिस आपण केलं पाहिजे. आणि त्यानंतर आहे पेस्ट अनालिसिस सुद्धा आहे, आलं लक्षात. त्यानंतर पेस्ट अनालिसिस मध्ये शॉर्ट मध्ये काय सांगू शकतो की बऱ्याचशा काही पॉलिटिकल गोष्टींचा सुद्धा आपल्या व्यवसायावरती असर होत असतो, आलं लक्षात. म्हणजे पॉलिटिकल मध्ये काही जे राजकीय व्यक्ती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घेत राहतात, बरोबर आहे ना, मंत्री संत्री जे असतील ते, बरोबर. तर आणि मग त्याचा काय होतं की आपल्या व्यवसायावरती असर होतो. मग टॅक्स विषयक काही धोरणं असतील तर त्याचा आपल्या व्यवसायावरती असर होतो. GST आहे, बरोबर आहे ना. तर
त्याचा करनीती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स आणि रेग्युलेशन्स बनवलेले असतील, त्याचा सुद्धा काय होती आपल्या व्यवसायावरती असर होत असतो. तर काही पॉलिटिकल फॅक्टरचा असर होणाऱ्या आपल्या व्यवसायांवरती ते घटक आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर काही आर्थिक घटक आहेत, इकॉनॉमिकल फॅक्टर्स असतात. त्या इकॉनॉमिकल फॅक्टर्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बँकांशी रिलेटेड व्याजदर बोलतो आहे. कारण आपण जे आहे आपण काय करणार आहे, जर आपल्याकडे पैसे नसले तर आपण लोन केस करतो, बँकांकडून कधी कधी आपण पैसे लोन घेतो आहे. पण मग रेट ऑफ इंटरेस्ट त्यांचे कसे आहेत हे जास्त मॅटर करते. रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असले तर आपण काय करणार आहे, लोन केस कमी करणार आहे, पैसे कमी काढणार आहे कर्ज, कारण लोन जास्त भरावं व्याज जास्त भरावं लागते, बरोबर ना. म्हणून मग आर्थिक घटक कसे आहेत बँकांविषयक, तर हे महत्वाचे आहे. त्यानंतर महागाईचा दर, त्यानंतर वस्तूंच्या किमती कशा आहेत, आपण ज्या वस्तूंचं मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे तर वस्तू निर्माण केल्यानंतर आपल्याला त्याच्या किमती कशा मिळू शकतात मार्केटमध्ये, तर महागाईचा दर काय आहे, तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ह्या कशामध्ये येणार आहे, इकॉनॉमिकल फॅक्टर म्हणजे आर्थिक घटकांमध्ये त्या येतील. त्यानंतर काही सामाजिक घटक सुद्धा आहेत, सामाजिक घटकांमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी येतात. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये आमच्या अकाउंटमध्ये मध्यंतरी काय झालं होतं, मी सोशल इश्यू सांगतो आहे, सामाजिक घटक. आता त्याच्यामध्ये आमच्या अकाउंटमध्ये काय झालं, मध्यंतरी रोड खूप खराब आहेत. अकोला जिल्हा जो आहे अमरावती जिल्ह्याच्या बराच मागे आहे, इथले रोड काही व्यवस्थित वाटत नाहीत मला अकोला जिल्ह्यातले, आणि त्यातल्या आमचा अकोट तालुका जो आहे ना हा जास्त दबगैस आलेला आहे रोडच्या बाबतीत. तर ऍक्सिडेंट भरपूर झालेले आहेत, आणि ऍक्सिडेंट का झाले तर जे लोक वारले ऍक्सिडेंटमध्ये त्यांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं. मग पोलिसांनी काय केली, मधात हेल्मेटची केली सक्ती, आमच्या इथे खूप कठोर. मध्यंतरी काय झालं की 4-5 महिन्याच्या 3-4 महिन्याच्या अगोदर खूप जास्त जी मोहीम आहे हेल्मेटची खूप सक्त प्रमाणात राबवल्या गेली, आणि त्यामुळे काय झालं की मग हेल्मेट विकणारे जे दुकानदार होते त्यांनी आपल्या गोडाऊनमध्ये असलेले जे काही हेल्मेट आहेत ते बाहेर काढले विक्रीसाठी. आलं लक्षात. तर सामाजिक घटक जो आहे, सामाजिक घटकांचा जो असर आहे हा कशावरती झाला, सेलिंग वरती झाला. आणि पोलिसांनी त्यांना सांगितलं की हेल्मेट घातलेलं नसलं की कर फाईन त्याला 1000 रुपयाचा. आलं लक्षात. मग त्याला काय वाटे की याले पोलिसांना 1000 रुपये दिल्यापेक्षा हेल्मेट घ्यायला विकत. आलं लक्षात. मग प्रत्येक जण हेल्मेट विकत घ्यायला लागला. म्हणजे असे काही सामाजिक घटक आहेत की त्याचं काय होतं की आपल्या व्यवसायावरती काय होतो, फरक होत असतो. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल फॅक्टर त्याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजीचा सुद्धा आपल्यावरती व्यवसायावरती असर होणार आहे. आता सध्या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ना, तर AI युक्त बरेचसे काही ऍप्लिकेशन्स निघाले आहेत मोबाईलमध्ये की जे अतिशय क्षणार्धात तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करून देतात. वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स, पोस्टर्स तुम्हाला बनवून देतात. असं खूप सगळी माहिती तुम्हाला ते तयार करून देतात. त्यामुळे काय होणार आहे की AI येणाऱ्या दिवसांमध्ये असं म्हटलं जातं की बऱ्याचशा व्यवसायांवरती इफेक्ट करू शकते. तर ज्या नवीन कुठल्या टेक्नॉलॉजी येतात आणि ज्या आपल्या व्यवसायावरती असं करू शकतात त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबतच आपण नवीन इनोव्हेशन तयार करायला आपण सक्षम असलो पाहिजे. नवीन आपण काय केलं पाहिजे, आपल्या व्यवसायामध्ये बदलाव केला पाहिजे. कारण कस्टमर जे आहेत ग्राहकांच्या आवडीनिवडी सतत बदलणाऱ्या असतात. मागे लोकांकडे नोकियाचे छोटे मोबाईल मिळायचे, नोकिया. आलं लक्षात. आता नोकियाचा मोबाईल कोणाकडे जनरली दिसत नाहीये. आता प्रत्येकाकडे स्मार्टफोनच आले, तर छोट्या मोबाईलचा जमानाच कालबाह्य झाला, बरोबर आहे ना. पण त्या नोकिया कंपनीने काय केलं, स्वतःमध्ये बदल केले नाही, चेंजेस केले नाही, आणि त्यामुळे काय झाली, ती कंपनी काय झाली, कालबाह्य झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून तुमच्या व्यवसायामध्ये जर तुम्ही जमान्यासोबत चालले नाहीत, लोकांच्या आवडीनिवडी तुम्ही लक्षात घेतल्या नाहीत, तर तुम्ही आउटडेटेड होऊन जासाल, तुम्ही समाप्त होऊन जासाल. तुमचा दुकानदारी काय होणार आहे, व्यवसाय बंद पडेल. म्हणून जर तुम्हाला तुमचे व्यवसाय चांगले चालवायचे असतील तर जमान्यासोबत बदलत राहायचं, नवीन टेक्नॉलॉजी शिकत राहायच्या, आणि नवीन आपल्याला काय करता येऊ शकते, नवीनीकरण, संशोधन करायचं. लक्षात. तर त्या गोष्टी आपण आपल्या व्यवसायामध्ये केल्या पाहिजेत. असं केल्याने काय होणार आहे की तुमचा व्यवसाय हा चांगला चालणार आहे. आणि शेवटचा पॉईंट सांगतो त्याच्यामध्ये 6M झाले. काय वाजले का 3? बरं, 5 मिनिटात होऊन जाते. त्यानंतर 6M. आता 6M म्हणजे काय, याच्यामध्ये 6M म्हणजे 6 M आहेत ते. तो त्यातला जो पहिला M आहे, M मीन्स काय, मनी, पहिला तर पैसा.
आवश्यक आहे. पैशाशिवाय आपलं गाडं पुढे चालणार नाही, हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर मॅन पॉवर. काय पाहिजे? मॅन पॉवर. आता कितीही तुम्ही ऑटोमॅटिक मशिनरी आणल्या तरी कम से कम त्याला ते बटन चालू करायला कोणतरी पाहिजे, माणूस तर पाहिजेच ना. आलं का लक्षात? तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत प्लांट आणि मशिनरीच्या स्वरूपात आपण उत्पादन करू त्यांच्या साह्यानं, परंतु तरी काही वर्कर्स आपल्याला ठेवावे लागतात, म्हणजे मॅन पॉवर आलीच. ठीक आहे. त्यानंतर मशीन्स आल्या, कारण कधी कधी आपला उद्योग व्यवसाय चांगला चालत असो, आधी हाताने जर पापड लाटत असू, पण मग आपला व्यवसाय चांगला चालून राहिला, ऑर्डर मोठ्या मोठ्या येऊन राहिल्या आणि कमी वेळेत त्या पूर्ण करायच्या आहेत. मग आता किती बाया वेळेवरती कामाला भेटत नाहीत, मग काय करतील त्या महिला अधिक, मग आता महिलांच्या मागे लागून ते पापड ऑर्डर कम्प्लीट होत नाही. मग शेवटी मशिनरीच्या माध्यमातून काय करतील, पापडांची ती निर्मिती करतील. मग त्यावेळेस लोक काय करतात, मशिनरीचा वापर करतात, जर मॅन पॉवर कमी पडत असेल तर, किंवा वेळ उपलब्ध होत नसेल तर त्यामुळे मनी पण महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर सेकंड एम काय, मॅन पॉवर महत्वाची आहे. थर्ड एम काय आहे, मशीन्स, प्लांट आणि मशिनरी येतील त्याच्यामध्ये. त्यानंतर मटेरियल येणार आहे. उद्योग व्यवसायासाठी तुम्हाला जे काही रॉ मटेरियल्स पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचं, ते मटेरियल्स तुम्हाला आवश्यक लागणार आहे, ते सुद्धा तुम्हाला कलेक्ट करावं लागेल. त्यानंतर मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे. लोकांकडून काम करून घेणे, त्याला काय म्हटलं जाते, व्यवस्थापन मॅनेजमेंट म्हटलं जाते. म्हणून गोड बोलून सगळ्या लोकांकडून गोडी गुलाबीनं आपण काम करून घेतलं पाहिजे. त्याला जर वर्करला जर 2-4 शिव्या दिल्या तर दुसऱ्या दिवशी येत नाही. आले का लक्षात? तर त्यामुळे मॅनेजमेंट हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर मार्केट, तर आणि मार्केटचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर मार्केटचा काय करायचा, आपण अभ्यास करायचा आणि आपली वस्तू तयार केलेली आपण कुठल्या मार्केटमध्ये विकू, म्हणजे आपल्याला चांगले भाव मिळतील, तर त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे शॉर्ट मध्ये. आणि अशा पद्धतीनं ग्राहकांसोबत आपले जे संबंध आहेत हे अतिशय चांगले असले पाहिजे. ग्राहकांसोबत नेहमी संबंध चांगले ठेवायचे, बोलण्यासाठी भरपूर आहे. आणि तुमचं प्रोडक्ट तयार केल्यानंतर ते विकण्यासाठी तुम्ही एक तर ते रस्त्यावरती स्टॉल लावू शकता, घरोघरी जाऊन तुमच्या वस्तू विकू शकता. त्यानंतर होलसेलमध्ये तुम्ही त्या वस्तू देऊ शकता विकण्यासाठी. आणि काही वेळेला काही मोठे मोठे फंक्शन्स होतात, तिथे तुम्ही काय करू शकता, स्टॉल लावू शकता. त्यानंतर काही ऑनलाईन मार्केटिंग, नवीन ट्रेंड काय, आता आपल्याला काही मोबाईलचं स्टँड बोलवायचं असेल, मोबाईल बोलवायचं असेल, आपण ऑनलाईन मागवतो. आपल्या सुद्धा वस्तू आपल्याला ऑनलाईन कशा पद्धतीने विकता येतील त्याचा सुद्धा आपण काय करायचा, विचार करायचा. त्यानंतर एखाद्या ठिकाणी तुम्ही एखादा शॉप उघडून तुमची दुकानदारी तिथे चालू करू शकता. त्यानंतर आपल्या वस्तू काही टीम तयार करून त्यांच्या माध्यमातून त्या वस्तू विक्री करू शकता, टीमच्या माध्यमातून. आणि सुपर मार्केटमध्ये, मॉल्समध्ये तुम्ही तुमच्या वस्तू विकू शकता. तर अशा पद्धतीनं बरंच काही आहे की ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वस्तूची काय करू शकता, विक्री करू शकता. तर बोलण्यासाठी भरपूर आहे, बोललं तर आपल्याला वेळच कमी पडून जाणार आहे आणि तुमचं जेवणही राहून जाईल. तर आपलं आजचं जे ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग या विषयावरती होतं, स्किल डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल आणि मार्केटिंग या विषयावरती माझं ट्रेनिंग होतं. तर आजचं ट्रेनिंग जे आहे तर मी इथे समाप्त करतो. फक्त जायच्या आधी प्रत्येकाने काय करायचं, माझ्याकडे एक डेटा राहते की मी कोणाकोणाला ट्रेनिंग दिलं. इथे थोडंसं माझ्या या रजिस्टरमध्ये स्वतःचं एक नाव लिहायचं आणि खाली मोबाईल नंबर लिहायचा. हे आजपासून मी मोहीम चालू करतो आहे. आणि इथे नाव लिहा आणि मोबाईल नंबर लिहा तुमचा. मी नंतर आता एक चांगली वही करतोय घरी, त्याच्यामध्ये मी उतरून घेणार आहे. आणि 1 मिनिट फक्त 1-2 जणांचे एक फीडबॅक द्या तोपर्यंत. तुम्हाला ट्रेनिंग कसं वाटलं? तो माईक कुठे आहे? ट्रेनिंग कसं वाटलं? 2 मिनिट बसा फक्त. मला 2 जणांचे फीडबॅक घेऊ द्या, 2-3 जणांचे. व्हिडिओ चालू आहे, फीडबॅक द्या तुम्ही. आजचा हा जो ट्रेनिंग आहे तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं सर. काही म्हणजे जे तुम्ही सांगितलं ते काही ना काही शिकायचं, म्हणजे जे लक्षात आलं की जमलं आपण मार्केटिंग कशी करायची, काय करायचं. जे इथं आल्यानंतरच आपण म्हणतो की बा काही ना काही आल्याशिवाय, कुठं गेल्याशिवाय माहिती मिळत नाही. तर खरं असं मला वाटत आहे आज तुम्ही खूप चांगली माहिती केली आणि काही ना काही जीवनात मी म्हणजे याचा फायदा घेईनच असं मला वाटतं. बरं, ठीक आहे, चला धन्यवाद. मॅडम बोल. अच्छा, आजचा हा ट्रेनिंग सेशन कसं वाटलं तुम्हाला, त्याच्याबद्दल तुम्ही तुमचा फीडबॅक द्या, उभं राहून द्यायचं. अतिशय चांगलं वाटलं सर, तुम्ही जे मार्गदर्शन केलं सर. थोडंसं इकडे होता म्हणजे कॅमेऱ्याच्या रेंज मध्ये येशील. अशी सर्व परिपूर्ण माहिती दिली, समजली पाहिजे अशी. आणि कदाचित सर तुमच्यासारखं जे बोलायची जे समजा भाषा आहे, समजण्याची जी भाषा आहे आणि सांगण्याची जी भाषा आहे ते
खूप सर आवडली मला आणि खरंच जीवनामध्ये मी काही ना काही करेल, स्वतः उद्योजक बनेल बरं. तुमच्या माहितीनुसार. आणि सर बस एवढंच. ओके, थँक्यू. याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. प्रत्येकाने थोडंसं 2-2 मिनिट बोलून फीडबॅक द्या. सर आज तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितली सर. उभं राहून फीडबॅक द्यायचा. मी सांगितलं सर, तुम्ही आज जी माहिती सांगितली अतिशय महत्वाची आणि आम्हाला पुढच्या आयुष्यासाठी कामात पडतील तशीच सांगितलेली आहे आणि आम्हाला याच प्रकारचं ट्रेनिंग हवं होतं. त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू. मॅडम फीडबॅक द्या तुमचा. तुम्हाला आजचं जेव्हापासून तुम्ही आहात ट्रेनिंगला, तुम्हाला ट्रेनिंग कसं वाटलं? त्याच्यावरती शेवटी नाव आणि मोबाईल नंबर लिहायचा आपला. सर आजचे मला छान वाटलं, म्हणजे कालच्या पेक्षा आज इंटरेस्ट आला. अच्छा. हा, म्हणजे आज खूप समजलं मला बिझनेस कसा करायचा. माझा हॉटेल व्यवसाय आहे. अच्छा. तो सध्या बंद पडलेला आहे. अच्छा, तुम्ही कुठून आला? अकोलामधून, दापकी रोड. अच्छा. संगम हॉटेल म्हणून आहे. बरं बरं. दापकी रोडला मी पाटेकाटे सरांच्या इथे यायचो अकाउंट शिकायला. दापकी रोडला अकाउंटचे क्लासेस आहेत ना तिथं. मी स्टुडंट आहे त्यांचा. सर तुम्ही जे मार्केटिंग किंवा इन्व्हेस्टमेंट जे काही सांगितलं, मला फार ज्ञान नव्हतं याच्यातलं, पण करायचं होतं बा काहीतरी. म्हणजे आणखी आटाचक्की व्यतिरिक्त मला पत्रव्यवहार द्रवणचा बिझनेस टाकायचा आहे. तर तुम्ही जे सांगितलं त्याच्यानं मला असं फिक्स वाटते की आपण करू शकू. अच्छा. म्हणजे मुलं म्हणा, म्हणजे तुम्ही जे गाईड केलं, मला काही जास्त फार येत नाही म्हणा, जे गाईड केलं किंवा मार्केटिंग करायची, माल बनवायचा, त्याची म्हणजे किंमत काढायची किंवा किती काढायची, तो किती विकायचा, तर मला असं वाटतं की मी करू शकते. ओके, गुड. तुम्ही सांगितलं बद्दल चला, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार झाला. आजच्या लेक्चरने होऊन जाऊ द्या. बोलायचा पण कॉन्फिडन्स हवा आणि काहीतरी करायचं पण झाला. ओके, गुड. मॅडम फीडबॅक द्या आपला. तुम्ही दिलात फीडबॅक आहे ना? अच्छा. खूप छान होती सर ट्रेनिंग आणि खूप काही शिकायला मिळालं. थँक्यू. अरे बोला ना, एवढ्या शॉर्ट मध्ये फीडबॅक. सगळ्यांनी सांगितलं सर. नाही सांगा, तुमच्या वेगळ्या भाषेत सांगायचं थोडंसं. खूप काही शिकायला मिळालं. तुम्ही जे पण पॉईंट सांगितले ते सगळे कामी येणार आहेत फ्युचरमध्ये बिझनेस करता. बस, थँक्यू. ओके, ठीक. आजचं लेक्चर जे होतं थोडं वेगळ्या प्रकारचं होतं. म्हणजे कशा प्रकारचं वाटलं तुम्हाला? म्हणजे आपल्याला खूप काही याच्यातून शिकायसारखं भेटलं. म्हणजे कसं डेव्हलप व्हायचं, काय बोलायचं, स्किल काय वापरायची, ते तुमच्याकडून जरासं एक्स्ट्रामध्ये शिकायला भेटलं. तर आमचा व्यवसाय चांगला वाढल्यानंतर तुम्हाला नक्कीच आमच्या दुकानावर आम्ही बोलू. थँक्यू. ओके, थँक्यू. हां, थँक्यू सर. अधिक कोणी राहिलं का? हे राहिले फोटोग्राफर. सर तुम्ही आज जे सांगितलं सगळं व्यवस्थित समजलं, आम्हाला प्रॉपर समजलं, कालपेक्षा बेटर समजलं. म्हणजे जे बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये जे आवश्यक आहे, जे आवश्यक आहे, जे आवश्यक म्हणजे याच्यानंतर जे आम्हाला माहीत नव्हतं, जे आवश्यक होणार आहे याच्यानंतर, तेही आम्हाला समजलं. त्याच्यासाठी मी तुम्हाला थँक्यू सो मच सर. ओके, थँक्यू. सर्वांनी अतिशय सुंदर असे फीडबॅक दिले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही शेवटपर्यंत, काही जणांनी नाश्ता केला असेल किंवा काही जणांनी नसेल, पण तुम्ही आता 3 वाजेपर्यंत मी तुम्हाला इथं थांबून ठेवलं आणि तुम्ही थांबलेत, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि मॅडम काही बोलायचं असेल तर बोलू शकतो. तुमच्यासाठी थँक्यू सो मच. आहे. हां मॅडम, माईक यूज करा. आजचं सेशन कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. हा, तुम्हाला काहीतरी यामधून शिकायला मिळालं. फीडबॅक सरांनी घेतलेलाच आहे, आपण परत काही घेणार नाही आता. आणि उद्या सगळ्यांनी 12 वाजता हजर राहा. थोडं लेट, काही जण लेट आले, लेट येऊ नका, कारण सेशन चालू झालं की मग 10 वेळा येणं जाणं होते, त्यामुळे क्लास डिस्टर्ब होऊन जाते, शिकवणाऱ्याची पण लिंक तुटून जाते. त्यामुळे 12ला या
आणि नाश्त्याची सोय असते, डायरेक्ट जायचं नाश्ता करून घ्यायचा, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. इथंच राहील उद्या, सोमवारी तिकडच्या क्लासवर राहील, उद्या इथेच आहे, त्याच्यामुळे उद्याचा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, अजून कोणाला काही क्वेश्चन आहे? नाही आहे? सर संपवायचं तुमचं आलं? ठीक आहे. MCD द्वारे मी प्रवीण बोंद्रे सरांचे आभार व्यक्त करते. त्यांनी आपल्या वेळातला वेळ काढला आणि आपल्याला दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर आपला क्लास इथेच संपला. जेवण करून तुम्ही जाऊ शकता. फक्त उद्या शार्प 12ला या, लेट करू नका. चला जेवायला. आधी 1-2 मिनिट थांबा.